पंढरीनाथ भगवान की जय। नवनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। हरि वक्रतुंड महाकाय कोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ रविशुक्र बृहस्पति पंचैतानि स्मरे नित्य वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता तोचित देवा त्रि रुक्मिणी वरः पांडुरंगाय नमः। पुंडलिकावती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। श्री नवनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जय जयाजी क्षीराब्धिवासा शेषशायी कमलहंसा। नवद्भवा शोभा शोभा कमलभासा सुखविलासा रमेशा। श्री गणेशाला वंदन करून नवनाथाचं स्मरण आणि सद्गुरूची शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। ग्रंथकर्ते मालू महाराज असणाऱ्या भगवंताची असणारी स्तुती करू लागलेली आहे। शेराब्दी असणाऱ्या सागराच्या ठिकाणी त्या ठिकाणी रहिवास करणारा आणि शेषावरच शयन करणारा असा असणारा त्या ठिकाणी कमलातून असणारा त्या ठिकाणी प्रगट झालेला अशा असणाऱ्या विष्णू भगवंता म्हणून असणाऱ्या भगवंताची आराधना आणि त्या ठिकाणी म्हणजे करू लागले। हे करुणानिधे दयावंता दीनबंधो दीनानाथा। पुढे रसाळ कवित्व कथा बोलवे की रसनेसी। आणि असणाऱ्या भक्तावर कृपावंत त्या ठिकाणी असणारा कृपा करणारा दयेचा सागर असणारा आणि दिनाचा असणारा नाथ आहे त्या ठिकाणी संभाळ करणारा अशा असणाऱ्या भगवंता हे जे असणारा नवनाथ कथासार असणारा भक्तिसार असणारा ग्रंथ आहे। आणि ग्रंथ त्या ठिकाणी करत असताना मांडणी करत असताना ह्या कथेसाठी आपण असणारा आशीर्वाद त्या ठिकाणी द्यावा। ही कवित्व पूर्णत्वाला जाण्यासाठी आपण असणारा त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावा म्हणून विनंती करू लागले। मागील अध्यायी रसाळ कथन की 12 मल्हार पवित्र स्थान। तेथे अष्टदैवता पिशाच मिळून युद्ध केले नाथांसी। आणि ग्रंथकर्ते सांगू लागले मागच्या अध्यायाच्या ठिकाणी असणारी कथा कुठपर्यंत आली तर मच्छिंद्रनाथ असणारा त्या ठिकाणी 12 मल्हार तीर्थ त्या ठिकाणी केलं। कन्याकुमारीला त्या ठिकाणी गेले। तिथं असणारे कन्याकुमारीहून मार्गक्रमण करत असताना असणारा त्या ठिकाणी भूताचा सहवास लाभला गेला। भूताला प्रसन्न त्या ठिकाणी करून घेतलं। आपला असणारं कवित्व पूर्णत्वाला नेण्यासाठी असणाऱ्या भूताकडून आशीर्वाद त्या ठिकाणी प्राप्त करून आणि म्हणले घेतला गेला। या परी 12 मल्हार करुणी तीर्थ कुमार दैवता करुणी कोकण स्थानांत। कुडाळ प्रांत आडुल गावात येऊनिया राहिला। मग तेथून असणारा 12 मल्हारांचं तीर्थ त्या ठिकाणी केलं। कन्याकुमारीला असणारा त्या ठिकाणी तीर्थयात्रा केली। तिथून परत असणाऱ्या कन्याकुमारीवरून असणारा त्या ठिकाणी आले कोकण प्रांतात त्या ठिकाणी आले। तिथं असणारा त्या ठिकाणी कुडाळ नावाचा असणारा प्रांत आहे। आणि या कुडाळ गावामध्ये कुडाळ नावाच्या प्रांतामध्ये असणारा आढूळ नावाचं गाव आहे। आणि त्या गावात मच्छिंद्रनाथाची स्वारी आणि म्हणले आली। सौग्रामाबाहेर दुर्गालई महाकाळिका दैवत आहे। तयाचे दर्शन लवला आहे मच्छिंद्रनाथ पै गेला। आणि त्या असणाऱ्या आढूळ गावाच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे असणारं महाकालिका देवीचं असणारं मंदिर आहे। ते मंदिर असणाऱ्या मच्छिंद्रनाथाने पाहिलं गेलं आणि देवीचं दर्शन घ्यावं हा मनोदय मच्छिंद्रनाथाने मनाच्या ठिकाणी ठरवला गेला। आणि त्या कालिका देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ गेले। ते काळिका देवता अति खडतर मूर्तिवंत नांदेड पृथ्वीवर। ते शिवहस्ताचे काळिका अस्त्र स्थापन केले महिसी। मग त्या ठिकाणी हे जे असणारं कालिका देवीचं मंदिर आहे ही अतिशय दुर्घट असणारी त्या ठिकाणी देवी आहे। अतिशय बलाढ्य असणारी देवी आहे त्या ठिकाणी। आणि ही असणारी देवीची स्थापना कशी त्या ठिकाणी झाली तर ही कालिका नावाचं अस्त्र असणाऱ्या महादेवाच्या हातातलं त्या ठिकाणी होतं। आणि ते महादेवाच्या हातातल्या अस्त्राचं दैवत म्हणून या असणाऱ्या आढोळ गावामध्ये आणि त्याची स्थापना म्हणजे त्या ठिकाणी केली होती। त्या अस्त्रे करुणी दैत्य वधिले म्हणून शिवचित्त प्रसन्न झाले। म्हणे काळिका देवी वहिले वरदान घेई का। मग ज्यावेळी
महादेवजीच्या हातामध्ये त्या ठिकाणी होतं. त्याच अस्त्रानं अनेक राक्षसांचा असणारा काटा त्या ठिकाणी त्या अस्त्राने काढला होता आणि आपलं असणारं कार्य त्या ठिकाणी अतिशय सुलभ कार्य असणाऱ्या अस्त्रानं त्या ठिकाणी केलं. म्हणून महादेवजी प्रसन्न त्या ठिकाणी झाले आणि प्रसन्न झाल्याबरोबर त्या असणाऱ्या कालिका अस्त्राला महादेवजींनी सांगितलं, मी तुझ्यावर प्रसन्न त्या ठिकाणी झालो, तू माझं असणारं कार्य त्या ठिकाणी सिद्धीला नेलं, म्हणून तुला जे काय मनामध्ये मागणं असेल ते मागणं माग, असं आनंदाच्या भरात असणारं वरदान महादेवजी देऊ लागले. वेदक कामना असेल चित्ती ते वर प्रदान मागे भगवती एली म्हणे अपर्णपती मम कामना ऐकी जे. मग महादेवजींनी सांगितलं, तू एवढं कार्य त्या ठिकाणी माझं साधलं गेलं, मला असणारा आनंद त्या ठिकाणी दिला, सुख त्या ठिकाणी दिलं, म्हणून तुझ्या मनामध्ये जी काय कामना त्या ठिकाणी असेल, इच्छा असेल, ती तू त्या ठिकाणी माग म्हटल्याबरोबर कालिका देवीने सांगितलं की असणाऱ्या भगवंत असणाऱ्या महादेवा म्हणले, माझ्या मनामध्ये एक कामना त्या ठिकाणी म्हणजे चित्त उद्भवलेलं आहे. काय काम त्या ठिकाणी उद्भवलं गेलं, देवी महादेवजीला बोलू लागली. तव हस्ते मी भौत दिवस बैसले अस्त्र संभारास आणि जेथे धाडिले त्या कार्यास सिद्ध करूनी आले मी. आणि ते कालिका अस्त्र महादेवजीला बोलू लागलं, स्वामीवर्या तुमच्या असणाऱ्या आज्ञेप्रमाणे मी तुमच्या हातामध्ये स्थिरावले गेले, राहिले गेले आणि तुम्ही जो आदेश त्या ठिकाणी देताल ते आदेशाप्रमाणे सर्व काही कार्य त्या ठिकाणी साधलं गेलं, ते कार्य त्या ठिकाणी केलं, म्हणून तुम्हाला असणारा त्या ठिकाणी प्रसन्नता त्या ठिकाणी मी मिळवून त्या ठिकाणी दिली. म्हणून एक असणारा विचार माझ्या मनामध्ये काय आलेला आहे, कालिका देवी सांगू लागलेली आहे. बहुत वृक्षांते भंगिता क्षिती मी श्रम पावले अंबिका हस्ती परिमाते विश्रांती सुखवासा भोगू दे. मग महादेवजी म्हणले, असणारे स्वामीवर्या तुम्ही जिथं जिथं मला त्या ठिकाणी धाडचाल कार्य करण्यासाठी सांगचाल ते सगळं कार्य त्या ठिकाणी मी केलं गेलो आणि हे कार्य करत असताना अनेक असणारे कष्ट त्या ठिकाणी मला झालं, दुःख त्या ठिकाणी झालं, म्हणून मी अतिशय त्रास त्या ठिकाणी पावलेले आहे, दुःखी त्या ठिकाणी झालेले आहे, कष्ट त्या ठिकाणी घेतलेला आहे, म्हणून म्हणजे आता असणार त्या ठिकाणी थोडी विश्रांती मिळावी, म्हणून कालिका देवी असणाऱ्या महादेवजीला त्या ठिकाणी बोलू लागलेली आहे. मग अवश्य म्हणून उमरमना तेथे केले तिचे स्थापना ते उग्र दैवता ती म्हणून अद्यापि आहे कली माझी. मग असणाऱ्या कालिका देवीने सांगितलं, मी एवढं कष्ट त्या ठिकाणी घेतलं, आता विश्रांतीची गरज आहे मला आणि मला विश्रांती त्या ठिकाणी द्या म्हटल्याबरोबर महादेवजींनी तथास्तु त्या ठिकाणी सांगितलं गेलं, आशीर्वाद त्या ठिकाणी दिला आणि त्या आढुळ गावाच्या असणाऱ्या कडेलाचं एक असणारं ठिकाण त्या ठिकाणी निर्माण केलं आणि तिथं महादेवजीने असणारं दैवत म्हणून त्या असणाऱ्या कालिका देवीची स्थापना त्या ठिकाणी केली. अतिशय खडतर असं असणारं हे देवस्थान आहे, म्हणून त्या असणाऱ्या मंदिरामध्ये मच्छिंद्रनाथाची स्वारी आणि दर्शन घेण्याच्या उद्देशाने गेली. त्या कालिका दर्शनासाठी चित्त व्यग्र होणी कोटी मार्गलक्ष्मी त्यासाठी संचार करिता जाहला. मग मच्छिंद्रनाथाने अगोदरच असणारी कथानक त्या ठिकाणी देवी विषयी ऐकलं होतं. मच्छिंद्रनाथाने विचार केला, खडतर देवी आहे आणि आपलं बी मनोकामना त्या ठिकाणी सिद्धीला नेण्यासाठी या देवीचं दर्शन त्या ठिकाणी घ्यावं, वर प्रदान त्या ठिकाणी करून घ्यावा, हा मनोदय मच्छिंद्रनाथाने ठरवला गेला आणि देवीच्या मंदिरामध्ये मच्छिंद्रनाथाची स्वारी म्हणले पोहोचले. देवी प्रति करुणी नमना म्हणे मायो आश्चर्यपण म्या मंत्र काव्य केले निपुण त्या जल सहाय्य होई तू. आणि असणाऱ्या कालिका देवीच्या समोर मच्छिंद्रनाथ गेल्याबरोबर दोन्ही हात त्या ठिकाणी जोडलं, साष्टांग नमस्कार देवीला मच्छिंद्रनाथाने घातला आणि सांगितलं, हे आई मी असणार हे जग उपकारासाठी काव्य त्या ठिकाणी करू लागलेलो आहे, मंत्राची निर्मिती त्या ठिकाणी करू लागलेलो आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही मला सहाय्य त्या ठिकाणी व्हावं, म्हणून मच्छिंद्रनाथाने देवीला मागणं त्या ठिकाणी मागितलं. तरी माझे हस्ते विराजुना मम कवित्व विद्या गौरवना तया कोणी वरदान कार्य उदित होई का. मग मच्छिंद्रनाथाने बोलायला सुरुवात केली, हे कालिका देवी म्हणले, तुम्ही ज्याप्रमाणे महादेवजीच्या हातामध्ये त्या ठिकाणी वास्तव्य केलं, महादेवजीचं कार्य त्या ठिकाणी परिपूर्ण केलं, तसं म्हणले मी हे जग उपकारासाठी काव्य त्या ठिकाणी करू लागलेलो आहे आणि हे काव्य करत असताना तुम्ही माझ्या हातामध्ये त्या ठिकाणी वास्तव्य करावं, माझ्या हातामध्ये त्या ठिकाणी राहावं आणि माझं कार्य करण्यासाठी आपण सहकार्य त्या ठिकाणी करावं, एवढं मागणं असणाऱ्या कालिका देवीला मच्छिंद्रनाथाने म्हणले मागितलं. ऐसे मच्छिंद्र बोलता वाणी
मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, ज्याप्रमाणे महादेवजीच्या हातामध्ये वास्तव्य करून महादेवजीचं कार्य पणाला त्या ठिकाणी लावलं, तसं म्हणजे तुम्ही माझ्या हातामध्ये त्या ठिकाणी वास्तव्य करावं, माझ्या हातात अस्त्र म्हणून त्या ठिकाणी यावं आणि माझं कार्यभाग त्या ठिकाणी साधावा. असं म्हटल्याबरोबर देवीला अतिशय राग आला. तळपायाच्या मस्तकाला त्या ठिकाणी गेली आणि देवी म्हणू लागली, आजपर्यंत महादेवजीच्या हातामध्ये राहून त्या ठिकाणी कार्य साधलं गेलं आणि ते कार्य साधत असताना अनेक कष्ट त्या ठिकाणी मला झालेलं आहे, दुःख झालेलं आहे. त्या कष्टातून उतराई होण्यासाठी विश्रांती घ्यावी म्हणून त्या ठिकाणी आले, तर लगेच म्हणजे तू असणारं मागणं त्या ठिकाणी मला घालू लागला. देवीला मच्छिंद्रनाथाचं बोलणं ऐकून राग आला. त्यात मच्छिंद्राचे भाषण त्या कालिका देवीने ऐकून त्याने क्षोभले अंतःकरण प्रलया समान जेवी. देवीनं कुठंतरी थोडं विसरावं मिळावं म्हणून त्या ठिकाणी विश्रांती स्थान त्या ठिकाणी नेमलं गेलं आणि लगेच असणारं त्या कार्यातून उतराई होऊन विश्रांती मिळते ना मिळते, तवर दुसरं गिराईक समोर त्या ठिकाणी आलं आणि लगेच मला असणारं काम त्या ठिकाणी सांगू लागलं. म्हणून देवीला अतिशय राग त्या ठिकाणी आला आणि देवी मच्छिंद्रनाथाला काय बोलू लागली, जैसा मुचकुंद श्रमणी निद्रिस्ता तै काळ यवना गेला तेथ निद्रा बिघडता क्रोधानळांत प्रसार झाला त्या समयी. जसं असणारा मुचकुंद राजा त्या ठिकाणी आणि असणारं युद्ध करून त्या ठिकाणी थकून म्हणजे असणारं घरी येऊन कसं तरी विश्रांती म्हणून झोपाय लागलेला त्या ठिकाणी होता. त्यावेळेस काळ यवन नावाचा दैत्य त्या ठिकाणी गेला, त्याचा असणारी झोपमोड त्या ठिकाणी केली गेली. अतिशय राग त्या असणाऱ्या मुचकुंदाला त्या ठिकाणी आला. तसा राग मच्छिंद्रनाथाचं बोलणं ऐकून देवीला त्या ठिकाणी आला की प्रल्हाद पडता परम संकटी विष्णू हृदयी क्रोध दाटी प्रकट झाला कोरड्या काष्टी राक्षसा लागी निवटावया. ज्याप्रमाणे असणारा प्रल्हाद आहे आणि असणाऱ्या हिरण्यकश्यपूच्या त्रासाला कंटाळून असणारा भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी होता आणि त्या भक्त असणारा आपला भक्त आहे हे विष्णू भगवंताने त्या ठिकाणी जाणलं आणि प्रल्हादाच्या कैवारासाठी धावत येऊन असणारा राग विष्णू भगवंताला त्या ठिकाणी आला आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी कोरड्या खांबामध्ये असणाऱ्या नरसिंहाचा अवतार घेऊन त्या ठिकाणी प्रगट झाले. तसं असणारा राग त्या ठिकाणी कालिका देवीला आलेला आहे. तैसी कालिका हृदया सरिता उचंबळली क्रोध भरिता मच्छिंद्र लागी मै सिंधू अर्था मेळ उपाहे लगबगे. मग त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाचं बोलणं ऐकलं गेलं. तळपायाच्या मस्तकाला गेली, जणू की काय असणाऱ्या सागराला भरती यावी ओसंडून असणारा सागर त्या ठिकाणी व्हावा, तसं असणारा रागाचं भरतं असणाऱ्या कालिका देवीला त्या ठिकाणी आलं आणि मच्छिंद्रनाथाचं बोलणं ऐकल्याबरोबर ही असणारी पृथ्वीच त्या ठिकाणी रसातळाला जाती की काय असा राग आणि कालिका देवीला म्हणजे आला. क्रोध नव्हे वडवांडळा मच्छिंद्र अब्दी अपार जळ प्राशुपाहे उतावेळ अर्थ समय जाणून या. मग एवढंच नाही, असणाऱ्या त्या ठिकाणी भला मोठा वडवाना त्या ठिकाणी लागावा, अग्नीला असणाऱ्या वनाला म्हणजे त्या ठिकाणी अग्नी लावावं, एका क्षणात असणारं सर्व वन त्या ठिकाणी नाहीच व्हावं, असं असणारा त्या ठिकाणी हे समुद्र जलरूपी असणारा राग आणि कालिका देवीला त्या ठिकाणी म्हणजे आलेला आहे. मने नष्टा निष्ठा पतिता मी भव पाणी श्रमले असता त्यातची माते दुःख वार्ता शिन उपासी पुढारा. आणि रागाला असणाऱ्या मच्छिंद्रनाथाचं बोलणं ऐकल्याबरोबर असणाऱ्या कालिका देवीला राग आला. म्हणू लागली, हे दुष्ट असणाऱ्या नष्टामध्ये त्या ठिकाणी हिथं म्हणजे मी आकाशी एवढं महादेवजीचं कष्ट करून म्हणजे असणारं काम करत असताना म्हणजे कष्टी त्या ठिकाणी झालेले आहे आणि त्या कष्टातून उतराई होऊन थोडी विश्रांती घ्यावी म्हणून या ठिकाणी आले, तर लगेच म्हणजे असणारा त्या ठिकाणी मला त्रास द्यायला त्या ठिकाणी आला. काम त्या ठिकाणी सांगू लागला, तू दुष्ट आहे नष्ट आहे म्हणले. तू कवित्व विद्या निर्गुण माते मागसी वर प्रधान परिवरण हे मजला विघ्न करू आलासी दुर्बुद्धे. हे असणाऱ्या दुष्टा नष्टामध्ये त्या ठिकाणी तुझा मोठेपणा गाजवण्यासाठी तू असणारं कवित्व करायला लागलो म्हणून मला त्या ठिकाणी सांगतो आणि तू कवित्व करत असताना माझं असणारं सहकार्य त्या ठिकाणी मागतोय म्हणून म्हणजे ही असणारं तू मला असणारं त्या ठिकाणी काम नाही म्हणजे सांगत, तू असणारं तुझं रूपी असणारं विघ्न म्हणजे माझ्यावर त्या ठिकाणी आणलं, संकट आणलं. तू दुष्ट नष्ट आहे त्या ठिकाणी असणाऱ्या दुर्बुद्धीचा असणारा तू आहे, इथून लवकर म्हणजे निघून जा. अरे मी आपला भोग सारून निवांत पैसले सेवित स्थान तै तुम्हाते वर गोवण शिव उपासी दुरात्मया. अरे दुरात्म्या म्हणजे असणाऱ्या दुष्टा त्या ठिकाणी
ठिकाणी आता कसं तरी म्हणजे असणारी विश्रांती मिळाली म्हणून म्हणजे असणाऱ्या सुखाने या ठिकाणी थांबावं म्हणून मी विचार करते आहे। तेवढ्यात म्हणजे तू असणाऱ्या मला असणाऱ्या वचनात त्या ठिकाणी गोवून मला संकटात म्हणजे त्या ठिकाणी टाकायला लागला, मला दुःख देण्यासाठी त्या ठिकाणी आला। तू दुष्ट नष्ट त्या ठिकाणी आहे, तू दुरात्मा आहे म्हणजे इथून लवकर म्हणजे निघून जा। तरी आता ममालोचनी उभाणार आहे जाय फिरवणी, ना तरी आगळिक होता करणी शासन काळ लाभसी। हे दुष्टा, तू जर म्हणजे या ठिकाणी मला वचनात गोवून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत राहिला, माझ्या डोळ्यासमोर जर त्या ठिकाणी राहिला, तर आता म्हणजे तुला उभाट्यात म्हणजे असणारं जाळून भस्मसात म्हणजे त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही। तू माझ्या असणाऱ्या रागाचा अंत त्या ठिकाणी बघू नको, लवकर म्हणजे माझ्या डोळ्यासमोरून आणि म्हणजे निघून जा। शिवकरीचे अस्त्र तव करी राहीना काय विचित्र, की करी कवळणी नरोटी पात्र भिक्षा मागे श्रीमंता। हे दुष्टा, मी असणाऱ्या महादेवजीच्या हातातला असणारा त्या ठिकाणी कालिका नावाचा अस्त्र आहे आणि तुझ्यासारख्या दुष्टाच्या हातात म्हणजे त्या ठिकाणी येणार आहे का? म्हणजे जसं काय असणारा एखादा श्रीमंत धनाढ्य त्या ठिकाणी असावा आणि तो धनवान असणारा म्हणजे त्या ठिकाणी पुरुष एखादं नरक पात्र हातामध्ये गेलं दारोदार जाऊन असणारी भिक्षा म्हणजे त्या ठिकाणी मागेल का? हे जसं कदापि त्या ठिकाणी होणार नाही, तसं मी कदापि तुझ्या हाताला त्या ठिकाणी लागणार नाही। तू दुष्ट आहे असं कालिका देवी मच्छिंद्रनाथाला बोलू लागलेली आहे। पितळ धातूची मुद्री करचिली ते हिरा हिरकणी वेडक घडली, तेवी तू ते कामना स्फुरली सरसरा माघारा। अरे असणाऱ्या त्या ठिकाणी लोखंडाची किंवा असणाऱ्या पितळाची म्हणजे मुद्रिका त्या ठिकाणी बनवावी किंवा एखादी वस्तू त्या ठिकाणी बनवावी, तिची बरोबरी असणाऱ्या हिऱ्या मोत्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बरोबरी करावी, हे कदापि त्या ठिकाणी शक्य आहे का? तसं तुझ्या हातामध्ये मी राहणं शक्य त्या ठिकाणी नाही। सर म्हणजे लवकर माझ्या डोळ्यासमोरून माघारी जाणार, तर आता काय खरं तुझं त्या ठिकाणी करणार नाही असा राग त्या ठिकाणी कालिका देवीला आला, मच्छिंद्रनाथाला बोलू लागली। करी चाकरी तन्याये दुराचारी छुपा है मम काष्टा। हे दुष्ट, असणारा कावळ्याचं घर असणारं घर आहे म्हणजे त्या ठिकाणी आणि हंस पक्षी आहे म्हणजे असणाऱ्या दुधातलं पाणी बाजूला करणारा हंस पक्षी आहे त्या ठिकाणी, आणि तो हंस पक्षी म्हणजे कावळ्याच्या घरी जाऊन म्हणजे त्याची चाकरी म्हणजे त्या ठिकाणी कवा करणं शक्य आहे का? तसं मी तुझ्या हातामध्ये राहणं या ठिकाणी कदापिही शक्य त्या ठिकाणी होणार नाही। तू दुष्ट आहे, दुरात्मा आहे त्या ठिकाणी, म्हणून कालिका देवी मच्छिंद्रनाथाला बोलू लागलेली आहे। रंगाचे पंक्ती आला आला परी श्रेष्ठता त्याला, की सिंधूची कुपस्थानी ठेला नांदत की आवडीने। किंवा म्हणजे एखादा राजा म्हणजे त्या ठिकाणी हीन दीन असणारा त्या ठिकाणी शेतकरी असावा, घरी आणील तवा खायला त्या ठिकाणी असावा, मिठाबरोबर भाकर खाणारा त्या ठिकाणी असावा, आणि तो राजा म्हणजे त्या असणाऱ्या हीन दिनाच्या पंक्तीला म्हणजे त्या ठिकाणी कवा जाईल का? किंवा असणारा सागर त्या ठिकाणी सागर म्हणजे हिरीला मिळायला कवा त्या ठिकाणी जाईल का? हे कदापिही शक्य होणार नाही। तसं मी म्हणजे अस्त्र रूपी तुझ्या हातामध्ये राहणार आणि कदापि म्हणजे शक्य होणार नाही। असणारा दिवाच्या दिव्याचं तेज असणाऱ्या सूर्याच्या तेजाची बरोबरी त्या ठिकाणी केली तरी कदापि त्या ठिकाणी शक्य होणार आहे का? सूर्याच्या तेजा एवढं तेज त्या ठिकाणी दिव्याच्या अंगी कवा निर्माण त्या ठिकाणी होणार आहे का? हे जसं कदापि शक्य त्या ठिकाणी होत नाही, तसं मी तुझ्या हातामध्ये कदापिही त्या ठिकाणी स्थिरावले जाणार नाही अशी देवी मच्छिंद्रनाथाला बोलू लागलेली आहे। अरे दुरात्मा, एवढा असणारा कवित्व त्या ठिकाणी करायला लागला, मोठेपणा म्हणून त्या ठिकाणी माझ्या जवळ सांगायला लागला, आणि मला अस्त्र म्हणून माझ्या हातामध्ये बस म्हणून त्या ठिकाणी सांगायला लागला। अरे एखादा असणारा पंडित त्या ठिकाणी असावा, चारी वेद त्या ठिकाणी मुखोद्गत असणारा पंडित त्या ठिकाणी असावा, आणि शेरडराजाकडे त्या ठिकाणी जाऊन त्याला ज्ञान त्या ठिकाणी विचारावं, हे जसं शक्य त्या ठिकाणी नाही तसं मी तुझ्या हातामध्ये राहणार त्या ठिकाणी कदापिही शक्य होणार नाही। कालिका देवी मच्छिंद्रनाथाला बोलू लागलेली आहे। प्रतापी विनता सुता क्षीण चिलिता होऊनी मस्त, कयासी समता करू पाहता देवी येथे आलासी। अरे एवढाच नाही, असणारा विनितीचा मुलगा असणारा गरुड त्या ठिकाणी, ह्या गरुडाची बरोबरी त्या ठिकाणी
ठिकाणी कोणीही करू शकत नाही. त्या ठिकाणी कोणाचंही साम्यत्व असणाऱ्या गरुडाबरोबर त्या ठिकाणी होत नाही. तसं असणारा तू दुष्ट नष्ट आहे त्या ठिकाणी. आणि एवढं पांडित्य पण मिरवत म्हणजे माझ्याजवळ त्या ठिकाणी आला, माझ्या हातामध्ये राहा त्या ठिकाणी म्हणतो. ही बरोबरी तुझ्या बरोबर कवाच म्हणजे त्या ठिकाणी होणार नाही. अरे मी देव रुद्र करी असता तव करी वसू हे काय भूता, तू ते काही शंका बोलता वाटली नाही दुरात्मया. अरे मी असणाऱ्या भगवंताच्या असणाऱ्या महादेवीच्या हातामध्ये राहणारा कालिका नावाचा अस्त्र आहे. एवढा असणाऱ्या देवाच्या हातामध्ये माझा असणारा अधिष्ठान आहे त्या ठिकाणी. आणि तुझ्या हातामध्ये मी राहावं ही मनामध्ये विचार करून म्हणजे तू इथं कसा म्हणजे त्या ठिकाणी आला, तुला कसं वाटलं म्हणजे मी तुझ्या हाताला त्या ठिकाणी लागल. तू दुष्ट दुरात्मा आहे, तुझ्या हाताला कदापिही त्या ठिकाणी मी येणार नाही असं देवी आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला बोलू लागलेली आहे. तरी असो आता कैसे थोडी जाईल पविमुखास, ना तरी जीवित पावसी नाश पतंग दीपा समजेवी. हे दुष्ट ऐक म्हणजे मी काय सांगते आता म्हणजे शेवटचं तुला सांगते. म्हणजे आतापर्यंत अनेक उदाहरणं देऊन त्या ठिकाणी सांगितलं. आता जर म्हणजे तो शेवटचं नाही ऐकलं तर तुला इथंच म्हणजे असणाऱ्या जीवाला म्हणजे त्या ठिकाणी मुकावं लागल, देहाला त्या ठिकाणी मुकावं लागल. तू इथून लवकर म्हणजे माझ्या डोळ्यासमोरून निघून जा, नाहीतर इथं म्हणजे जाळून भस्मसात म्हणजे तुला त्या ठिकाणी करेन. कालिका देवी मच्छिंद्रनाथाला बोलू लागलेली आहे. या उपरी मच्छिंद्र म्हणे देवी पतंग जळे दीपासवी, परी तैसे नोहे माझे ठाई प्रताप पाही तरी आता. मग एवढं क्रोधाला गेलेली देवी आहे नाही ते वचन त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला बोलली गेली. मच्छिंद्रनाथांनी शांतपणे त्या ठिकाणी ऐकून घेतलं आणि प्रत्युत्तर मच्छिंद्रनाथ देवीला सांगू लागले. हे देवी आई ऐक म्हणले, तुला वाटत असेल असणारा पतंग नावाचा किडा आहे, त्यांना असणारी झडप दिव्यावर त्या ठिकाणी घालावी, दिव्यामध्ये आपलं अस्तित्व त्या ठिकाणी संपून टाकावं. त्या पतंगासारखा असणारा मी त्या ठिकाणी नाही. मला किरकोळ त्या ठिकाणी समजू नकोस. त्या दिव्याप्रमाणे असणाऱ्या दिव्यावर जसा पतंग झडप घालून आपलं अस्तित्व संपवतो तसा मी या ठिकाणी नाही. मच्छिंद्रनाथ देवीला सांगू लागलेले आहे. आगे मित्र बिंबते असे लाना परिप्रताप तेजे भरे त्रिभुवन, देवी तू ते दाखवून वश करीना हे समयी. हे देवी ऐक म्हणजे असणाऱ्या आकाशामध्ये असणाऱ्या सूर्याचं बिंब त्या ठिकाणी छोटं दिसतंय म्हणे, पण संपूर्ण असणारा त्या ठिकाणी म्हणजे हे जगती तळ म्हणजे असणारा प्रकाशानं त्या ठिकाणी आठवण टाकतं. दिसायला जरी लहान त्या ठिकाणी दिसत असलं तर ते जे संपूर्ण त्रिभुवनात त्या ठिकाणी पसरतं एवढं सामर्थ्य त्या प्रतिबिंबामध्ये त्या ठिकाणी आहे. असं असणारा उदाहरण देऊन मच्छिंद्रनाथ देवीला बोलू लागले. आगे प्रताप जेवी पंडू सुतांनी वायू सुता ते श्वेती दावणी, अक्षयी ध्वजी बैसोणी कीर्ती केली मयूरी. जसं म्हणजे असणाऱ्या अर्जुनाने म्हणजे असणाऱ्या हनुमंतरायाबरोबर श्वेतद्वीपाच्या ठिकाणी असणाऱ्या युद्ध त्या ठिकाणी केलं. शेवटी म्हणजे हनुमंताला आपल्या ध्वजावर म्हणजे त्या ठिकाणी बसवावं लागलं. तसं म्हणजे कवाही समोरच्याला म्हणजे त्या ठिकाणी लहान आणि म्हणजे समजू नये. अरुण मित्रा कुडी जोडा देवी तू ते दाविना चाडा, तरी दत्त पुत्रा मी कोड जगी मिरविना हे वेळे. ऐक म्हणजे कवाही समोरच्याला त्या ठिकाणी म्हणजे हीन समजायचं नाही, किरकोळ त्या ठिकाणी समजायचं नाही. तुला जर असणारं माझा असणाऱ्या अंगी काय प्रताप आहे, काय असणारं लागव हे तुला म्हणजे त्या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि नाही दाखवलं तर असणारं त्या ठिकाणी म्हणजे मी दत्त महाराजाचा शिष्यत्व म्हणजे त्या ठिकाणी नाही, माझा असणारं दत्त महाराज गुरु त्या ठिकाणी नाही. आता बघ म्हणजे माझं बी असणारं कला. देवी म्हणे भ्रष्ट परियसी कान फाडूनी तू आलासी, इतक्याने भयाते मज दाविसी परिविन भी सर्वथा. मग मच्छिंद्रनाथाचं बोलणं देवीनं ऐकलं गेलं. देवी म्हणू लागली, हे दुष्टा, इथं म्हणजे असणारं त्या ठिकाणी कान काय फाडल्याचं काकत म्हणजे असणारं त्या ठिकाणी कुबडी फावडी घेतली नाही, ती वेश त्या ठिकाणी धारण केलाय, माझ्या समोर म्हणजे त्या ठिकाणी आलाय आणि मोठेपणा म्हणून म्हणजे त्या ठिकाणी सांगायला लागला. मला काय म्हणजे त्या ठिकाणी भीती म्हणजे त्या ठिकाणी बोलून आणि दाखवू लागला. घेऊनी कर कंकणा शेंदुरालासी भाळे चर्चुना, परिविना भी त्रिचुक्याने सरसर परता हे भ्रष्टा. हे भ्रष्ट आहे म्हणजे तू असणारा दुष्ट आहे त्या ठिकाणी भगवी कपडे
घातली, गळ्यामध्ये रुद्राक्षीच्या माळा त्या ठिकाणी घातल्या, हातामध्ये कुबडी फावडी घेतली, म्हणजे काय कुठला असणारा संन्यासी जोगी त्या ठिकाणी झाला का? म्हणजे इथं माझ्या समोर आला, मला असणारा बोलून म्हणजे त्या ठिकाणी भीती दाखवायला लागला, दुष्ट दुराचारी आहे म्हणजे त्या ठिकाणी तो. अरे तुझी उत्पत्ती माझा ठाऊक की धीवर जाणा तुझा जनक, तरी तू मत्स्य मीन धरुणी कौतुके निर्वाह करी बाउदराचा. अरे एवढं माझ्यापाशी त्या ठिकाणी बोलायला लागला, मला भीती त्या ठिकाणी द्यायला लागला, तुझ्या सगळ्या खुली मुलीचं म्हणजे मला त्या ठिकाणी माहिती आहे. म्हणजे तू असणारा त्या ठिकाणी कोल्याच्या घरी म्हणजे जन्माला आलेला आहे, तुझा असणारा धंदा म्हणजे मासे धरायचं, उदरनिर्वाह त्या ठिकाणी करायचा, ही म्हणजे तुझी असणारी अवस्था हिथं येऊन म्हणजे मला भीती दाखवतो का? तुझा अस्त्रविद्या निपुण काय व्हावी दारिद्र्य कारण, की अंडाचे जन्म लक्षू लावण्य सर्वथा उपयोगी दिसेना. आणि म्हणजे त्या ठिकाणी तू म्हणजे असणारा मासे धरून म्हणजे जीवन करणारा हीन दिनाच्या घरी त्या ठिकाणी कोल्याच्या जन्माला आलेला, आणि हिथं म्हणजे असणारा अस्त्र विद्या म्हणजे त्या ठिकाणी निपुण आहे, अस्त्र विद्येमध्ये मी असणारा त्या ठिकाणी विद्या करतोय असं म्हणजे त्या ठिकाणी सांगायला लागला. अरे एखादा असणारा दरिद्री त्या ठिकाणी असावा, आणि त्या दरिद्र्याला म्हणजे त्या ठिकाणी जन्मताच म्हणजे तो असणारा आंधळा म्हणजे त्या ठिकाणी असावा, आणि त्याच्यासमोर किती मी धन त्या ठिकाणी ठेवलं तर त्या असणाऱ्या आंधळ्याला काय म्हणजे त्या ठिकाणी उपयोग आहे का? तसं की बहुरूपी मिरवी शूरपणा तरी ते खेळा पुरते निपुण, ते द्वंद्व जाळ सांभाळून व्यवहारावाणी आपुला. किंवा एखादा असणारा बहुरूपी म्हणजे त्या ठिकाणी असावा, असणारी अनेक प्रकारची सोंग त्या ठिकाणी घेतो, शूरवीरपणा असणाऱ्या सोंगामध्ये त्या ठिकाणी दाखवतो, पण साक्षात जर असणारं युद्ध करायची वेळ आली तर त्याच्या अंगी असणारा त्या ठिकाणी शक्ती म्हणजे त्या ठिकाणी नसते. त्याचं जसं म्हणजे असणारं त्या ठिकाणी म्हणजे असणाऱ्या बंधुगिरी म्हणजे जसं म्हणजे कौशल्य त्या ठिकाणी दाखवतो, साक्षात त्याच्या अंगी तसं असणारी शक्ती त्या ठिकाणी राहत नाही, तसं म्हणजे तो आहे. अरे माते जावीसी उग्र रूप दांभिका ठका महाप्रताप, अहंकृती मनाचे पाप मना माझी मिरविका. अरे इथं येऊन म्हणजे असणारी भगवी कपडे घातली, गळ्यामध्ये माळा त्या ठिकाणी घातल्या, एवढं उग्र रूप म्हणजे मला त्या ठिकाणी दाखवतो, तुझ्या अंगी असणारा दांभिकपणा म्हणजे असणारा महान प्रतापी असल्याचा स्वर्ग म्हणजे त्या ठिकाणी दाखवतो, पण तुझ्या मनामध्ये असणारं पाप म्हणजे त्या ठिकाणी भरलेला आहे, तुझ्या अंगी असणारा अहंकार त्या ठिकाणी आहे, मनामध्ये तुझ्या असणारा एकच विचार आहे, माझ्यासारखा मोठा कोणच नाही, हा दांभिकपणा तुझ्या अंगी म्हणजे दिसतो. तू ते वाटेला मी माथोर की वश केले भूते समग्र, तैसा नव्हे हा व्यवहार शिवास्त्र मी असे. अरे तुला वाटत असेल म्हणजे असणारी तीर्थयात्रा करीत म्हणजे अष्टकोटी भूतावळी त्या ठिकाणी मिळाली, आणि ते अष्टकोटी भूतावळीवर विजय त्या ठिकाणी मी प्राप्त केला, वश करून असणारी भूत त्या ठिकाणी घेतली, ह्याचा जर तुला मोठेपणा त्या ठिकाणी वाटत असेल तर ते कार्य माझ्यापाशी त्या ठिकाणी चालणार नाही, त्या भूताबरोबर जसा असणारा व्यवहार केला तसा व्यवहार माझ्या बरोबर त्या ठिकाणी होणार नाही. मी महादेवजीच्या हातातला असणारा कालिका नावाचं अस्त्र त्या ठिकाणी आहे. उगवली दृष्टी करीना वाकोडी पाडीना ब्रह्मांडाच्या उतरंडी, तेथे मशका तव प्रौढी किमर्थ व्यर्थ मिरवावी. अरे माझा असणारा राग त्या ठिकाणी जर प्रगट झाला तर असणाऱ्या वल्या झाडाला आग त्या ठिकाणी लावी, नव निस्ती डोळ्याची भ्रुकुटी त्या ठिकाणी वाकडी केली तर संपूर्ण जगती तळमळे त्या ठिकाणी आटून टाकेल, नाहीस करण्याचं सामर्थ्य माझ्या अंगी त्या ठिकाणी आहे, आणि तू माझ्या पुढे चिलटाप्रमाणे म्हणजे त्या ठिकाणी आणि आहेस. अगम शका धडका हानी बळे तरी का पडेल मंदरा चळ, ते तुम्हाचे घुंगरडे केवळ निज दृष्टी आव्हानिसी. अरे एखाद्या असणाऱ्या चिलटाने जाऊन मंदिराच्या नावाचा बलहांड्य मोठा पर्वत आहे, त्या ठिकाणी त्या पर्वताला जाऊन धडक मारून म्हणजे असणारा पर्वत चकाचूर करतो म्हणून त्या चिलटानं धडक मारायला त्या ठिकाणी जावं, तसं म्हणजे तू इथं माझ्या जवळ आला असणाऱ्या घुंगुरड्या किड्याप्रमाणे म्हणजे त्या ठिकाणी आहेस, आणि तू म्हणजे माझ्या बरोबर आव्हान त्या ठिकाणी द्यायला लागला, म्हणून देवी रागानं मच्छिंद्रनाथाला बोलू लागलेली आहे. मच्छिंद्र म्हणे देवी ऐक बळीने वामना मानिला मशक, परिपरिणामी पातळ लोक निज दृष्टी दाविला. मग एवढं बोललं त्या ठिकाणी ऐकलं मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी म्हणू लागले, हे देवी आई
दीन दीन त्या ठिकाणी मानलं गेलं. चिलटाप्रमाणे म्हणजे त्याला त्या ठिकाणी मानलं. पण त्यानं असणाऱ्या पाताळाच्या ठिकाणी म्हणजे काय आपला असणारा प्रताप त्या वामनानं दाखवला गेला. जरी दिसायला खुजत त्या ठिकाणी असला तरी महान प्रताप त्या ठिकाणी म्हणजे केलेला आहे. पडिले क्रोधानळी मग प्रतापा शिखा ज्वाळामाळी कवळू पाहे मचिंद्रा. मग एवढं मचिंद्रनाथाचं बोलणं असणाऱ्या देवीनं कालिका देवीनं त्या ठिकाणी ऐकलं गेलं. तळपायाच्या मस्तकाला त्या ठिकाणी गेली. एवढा राग त्या ठिकाणी आला. नुसतं डोळ्याच्या असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी डोळ्यातून अग्निरूपी ज्वाळा त्या ठिकाणी बाहेर पडाव्यानं हे ब्रह्मांड त्या ठिकाणी जाळून टाकावं असं उग्र रूप त्या ठिकाणी धारण केलं मचिंद्रनाथाकडे त्या ठिकाणी आणि म्हणजे बघू लागले. मग परम क्रोधे त्यासी बोलत म्हणे कवन प्रताप आहे तू ते तो मज दावी मशका येथे वामन कृते बळी जेवी. मग अतिशय राग त्या ठिकाणी आलेला रागाच्या भरात असणाऱ्या मचिंद्रनाथाला देवी म्हणू लागली हे असणाऱ्या चिलटा तुझ्या अंगी काय प्रताप आहे म्हणजे तुझ्या अंगी किती सामर्थ्य आहे किती ताकद आहे ती आता माझ्या बरोबर म्हणजे त्या ठिकाणी युद्ध करून दाखव. काय कला आहे ती माझ्या समोर म्हणजे दाखव. मचिंद्र म्हणे बहुयुद्धासी विरवलीसा शिवकार्यासी ते मज दावी हरनिशी परीक्षा घेईना मी तुझी. मग मचिंद्रनाथ त्या ठिकाणी म्हणू लागले असणाऱ्या तुम्ही म्हणजे असणाऱ्या महादेवीच्या हातामध्ये राहुल म्हणजे त्या ठिकाणी अनेक असणाऱ्या दैत्याबरोबर युद्ध त्या ठिकाणी केलं. राक्षस त्या ठिकाणी मारली. एवढं प्रताप म्हणजे त्या ठिकाणी सांगितलं. म्हणून म्हणजे आता तुझ्या अंगी बी काय सामर्थ्य आहे किती शक्ती आहे किती प्रताप आहे ती बी म्हणजे मला असणारा बघायचं आहे. तुझी आता परीक्षा मला त्या ठिकाणी घ्यायची. मचिंद्रनाथ देवीला बोलू लागले. गणेशाय नमः. श्री रघुनाथ महाराज की जय. आगे बहुजिंग केले समर घनी अभिमान नगर वाढीला त्यानी वारी प्रारब्ध यज्ञ करुणी चिन्ह भिन्न होईल तो. असं पांडुरंगाबरोबर दुसरे चरण सांगतात त्यांच्या कृपाशीर्वादाने कधी तरी सर्व बाबांनी सद्गुरू असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पाठ करून कथेला सुरुवात आहे. कथेचं अनुसंधान मच्छिंद्रनाथ देवीच्या दर्शनासाठी गेलेले आहेत आणि दर्शन घेतल्यानंतर दोघांचं असणारं संभाषण चालू झालेलं आहे. शाब्दिक चकमक चालू झालेली आता. पहिल्यांदा शब्दात भावना असते ती जिंकला तर जिंकला आहे का नाही गळातला तर गळातला बरं झालं. मग शाब्दिक चकमक चालू झाली आणि शाब्दिक चकमक चालू झाल्यानंतर देवी म्हणले बाबा तू अनेक रणांगणाच्या ठिकाणी जिंकला असतील आणि त्या जिंकलेल्याच्या जोरावर तुला असणारा अभिमान गर्व झाला असेल. पण तो असणारा गर्व अभिमान आधी तर संपणार म्हणजे असणार एवढंच नाही तुझ्या नशिबाने तुझ्या प्रारब्धाने तू आज म्हणजे असणार तुझं तुकडं तुकडं होणार. ऐसे ऐकता भद्र काळी देती झालीची ह्या आरोळी प्रगट होत अंतराळी ब्रह्मांड तेजे उजळले. मच्छिंद्रनाथ बी म्हणले आई साहेब तुम्हाला वीर लय रणांगण जिंकली महादेवजीच्या हातात असताना लय युद्धात राक्षस मारले ह्याचा बी लय अभिमान झाला म्हणजे तुम्हाला लय गर्व चढलाय म्हणले. पण आता तो असणारा तुमच्या प्रारब्धाने तुमचा गर्व असणारा संपणार असं म्हणल्याबरोबर देवी आई साहेबाला अतिशय रागाच्या भरात म्हणजे असणारे आई साहेब बाहेर जेवढात नाऱ्या अगडबमच्या तगडबम रूप धारण केलं आणि मोठ्याने आरोळी म्हणजे देवीने टाकली. शब्द कयाती अचाट की शास्त्र बिजूंचा कडकडाट की अनंत अर्क उदयांत महिला गी मिरवला. कड 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 आवाज असणाऱ्या देवीच्या मुखातून निघा लागला. ब्रह्मांड असणार उलटा पालतो होतो की काय असणाऱ्या हजारो विजा एकदा चमकल्यानंतर किंवा त्यांचा कडकड आवाज आल्यानंतर जसा आवाज यावा तसा आवाज देवीने काढला. ते भद्रकाळी असत पूर्ण ये डोळे ते समय प्रधान की देव दानवांचे मरण महिलागी मिरवत. भद्रकाळी आश्रमामध्ये परिपूर्ण असणारा होत म्हणजे साधं सुद्धा नव्हतं. ते पृथ्वी तलावर उतरलं की देव दानवांना सुद्धा आवरत नव्हतं त्यांना सुद्धा संपून टाकवत होत. अशा प्रकारचं असणारा साधं सुद्धा ते भद्रकाळी आश्रम नाही. ते अस्त्र नाही बोलता वाणी की माया प्रायाची उदित अग्नी सकळा शांत शून्यवतनी बक्षुनी
जाये पंचभूता. अहो ते म्हणजे असणार अस्त्र म्हणजे साधं सुद्धा अस्त्र नाही म्हणजे या वाणीनं त्या अस्त्राचं वर्णनच करता येत नव्हतं म्हणजे असणार. ते अस्त्र काय करतं म्हणजे शून्यच करून ठेवते सगळ्याला म्हणजे असणार. ही पंचमहाभूत पृथ्वी तेज वायू आकाश या पंचमहाभूताला सुद्धा असणार संपून टाकते अशा प्रकारचं हे भद्रकाली अस्त्र आहे म्हणतात. ऐशी सकळ पूर्ण की वासव शक्ती बघिनी दारुण पाहती झाली ऊर्ध्व गमला तेज पुंज मिरवून. अशा प्रकारची ती भद्रकाली म्हणजे वासव शक्तीची बहीणच म्हणजे आणि ती म्हणजे असणारा आपलं उग्र रूप धरून म्हणजे असं भली मोठी झालेले अतिशय विजयसारखी असणारी तेजस्वी दिसू लागली म्हणतात. जवळ शब्द करीती आचाट कातोली पडती कपाट वलचर पळता मिळे वाट ठाई ठाई गडतात तिने निस्ता आवाज टाकला. आवाज टाकल्याबरोबर असणार दरी खोल्यातून असणारा प्रतिध्वनी येऊ लागला. मोठ्या मोठ्या असणाऱ्या दऱ्याच्या दरडी कोसळू लागल्या. वनातले वनचेर सगळे असणारे घाबरले गेले. वाट बघत तिथनं असणारे पळू लागले. आपापलं जिथं ज्याला चांगलं ठिकाण मिळेल त्या ठिकाणी लपून बसू लागले. महाराज दिग्गज अष्ट दीपकाळ परमहाळा बळले शब्द तुंबळ अति थरथराट कापे केवळ महिलागी निर्वसे. या पृथ्वी तलावरच काय अवस्था झाली. अष्टमहादिग्गज आहेत. अष्टमहादिग्गज म्हणजे 8 हत्ती आहेत आणि त्या हत्तीनं म्हणजे असणाऱ्या सोंडेमध्ये पृथ्वीला झालेला आहे. आणि त्यांनी देवीची आरोळी ऐकली. हत्तीची सुद्धा असणारी घाबरगुंडी उडाली. ते सुद्धा असणारे घाबरले. पृथ्वी आपल्या असणाऱ्या सोंड्यातून सुटती की काय असं त्यांना वाटू लागलं. हे लावले समुद्र जळ हलवाले सप्त पातळ माई माने मिरसा तळ पाहिला तसे वाटते. काय अवस्था झाली. तिच्या आवाजाने समुद्र हेलावले म्हणजे हलवले. समुद्रात उंच उंच लाटा उडू लागले. एक नाही साठीच्या साठी समुद्र असणारे लपक लपक असणाऱ्या समुद्रांची झाली गेली. पृथ्वीला वाटलं आता मी रसा तळाला जाते की काय असं असणाऱ्या पृथ्वीला सुद्धा वाटू लागलं. रंगनाथ शस्त्र पाणी तोही उचली स्वमूर्धनी वाहू पाये सकळ आवनी रसा तळ भोगाचे. उरगनाथ नागनाथांचे असणारे नागांचे राजे त्यांना शेषनारायण म्हणतात. या शेषनारायणाच्या असणाऱ्या खाण्यावर पृथ्वी आहे. आणि जेव्हा त्या देवीचा आवाज शेषनारायणाने ऐकला त्यांनी आपले असणारे मान सरसावली. म्हणले काय देवीची आरोळी. शेषनारायण सुद्धा घाबरले. म्हणले ही असणारी पृथ्वी आज रसा तळाला जाते की काय म्हणून त्यांनी आपली मान घट्ट धरली. कोली सबळ कडगडाट वरा देत सावरी नेत पूर्व प्रष्टी आपली हाटे महिलागी घेत असे. वरहाला वाटलं डुकराला त्यांनी दाढीत पृथ्वीला धरलेला आहे. त्याला वाटलं त्या देवीच्या आवाजाने पृथ्वी जाते रसा तळाला म्हणून त्याने आपली दाढीत जाम पृथ्वीला धरलं. कासवाने आपली पाठ असणारे हरू दिली नाही. जाम पाठ धरले गेली पृथ्वी रसा तळाला जाईल म्हणून. अशी सर्व जेवढ्यांचा पृथ्वीला आदर आहे तेवढे असणारे सावध झाले. म्हणले आता ही जी आवाजाने पृथ्वी भंग पावती की रसा तळाला जाते असं सर्वांना वाटू लागलं. घाबरले सगळे. सकळ झाली या हडबडाट देवादत्त कले स्वर्गपीठ सोडली राहोनी विमान पेट अंतराळी ऐशी दाई दिशा झाले मानवदान स्वर्ग गळाले विकारा करुणी प्रकट वाहिले
प्रकारची पृथ्वीवर अवस्था झाली. कशाने झाली? निस्ते देवीच्या आवाजाने. काय आवाज असेल देवीचा बघा, काय आवाज असेल देवीचा. अख्खा परिसर पृथ्वीवरचा दुमदुमून गेला. एवढंच नाही, देव दानव सुद्धा घाबरले. स्वर्गात आवाज तिचा पोहोचला गेला आणि स्वर्गातल्या देवांची सुद्धा हडबड झाली. आपापल्या विमानात बसली. म्हणजे चला रे पृथ्वीवर कुठं आवाज येत म्हणले. सकाळ झाली या हडबडाट देवताचा कले स्वर्गपीठ सोडले रावणी विमान पेट अंतराळी मिरवती. सर्वांच्या आवाजाने ताकद संपली. देव असो किंवा मानव असो, स्वर्गात असणारा आवाज ऐकला ते सुद्धा घाबरले. आपापल्या विमानात बसले. नवे बाबा आवाज आणि अशी परिस्थिती आहे ह्यांच्या. ऐकल्यावर प्रत्यक्ष समोर गेल्यावर तर कशी परिस्थिती व्हायची म्हणून घाबरले. आपल्या विमानात बसवले. विमान कोणीकडून न्यायचं म्हणून जागच्या जागेवर घर 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 फिरायला लागले. अंतराळी कडकडाट करते. करीते बोले मचिंद्राने मले घाला येतसे आचाट जीवित वरची जोगड्या. आवाज असणाऱ्या देवीने आकाशातून टाकायला सुरुवात केली. म्हणजे आई जोगड्या मुलं असणारी हिंमत असेल, तुझ्यात ताकद असेल तर माझे असणाऱ्या समोर थांब. तुला जर जीवित्वाची आशा असेल तर आलेल्या वाटणी निघून जा. व्यथा केली राळी फुकट भांड आता माईची वाईल रांगोळी वा. तरी तू स्वर्ग करू येणे काही स्मरणाचे मिरवी तुला कळायला पाहिजे भांडण कुणाबरोबर कळायला करायचं. तू उगाची उगा म्हणजे माझ्या बरोबर भांडण करायला लागलास. आता तुझं गिरणीतलं पीठच म्हणजे तुझी रांगोळच होणार म्हणजे आता पृथ्वी तलावर म्हणले. आता मरणार शेवटची घटका म्हणले. असलं कोण तर हाक मार म्हणले. आता कोणाला हाक मारायची? कोणाला सुद्धा हाक मारायची नाही. देवी म्हणू लागली, तुझे जे काय असणारे स्वतःचे गुरु आहेत त्या गुरुचे असणारे तू आता ध्यान कर. बालागाचे होते चूर्ण आयशी पैसे काय बालगात कुठं आणला शब्द? बालगाचे होते नाही का? बालगाचे. आयसे वज्राचे. हा बोट ठेवा म्हणजे ही होत नाही. गायचे वस्त्राचे करुण बालगाचे होते चूर्ण तनय तुम्ही कारण खिला करसी जोगड्या. जसं एखाद्या पर्वतावर वज्र हाणल्याबरोबर पर्वताचं पीठ व्हावं तसं जोगड्या आता तुझं पीठ होणार. जरा सावध उभं राहा. अरे हाच कळ माही पाट तो आज कालिका करी सपाट तरी आता काय पासी वाट मिराविसी कैसा जोगड्या. जोगड्या म्हणलं आता ही असणारी कालिका आणि ह्या कालिकेसमोर असणार आता तुझं काही सुद्धा चालणार नाही. सगळं असणार तुझं बंद पडणार म्हणजे असणार. तू आता म्हणजे कशाला उगा माझ्या समोर वाटतं म्हणजे आलेल्या वाटेने निघून जा. असं आता तू पृथ्वी तलावर फिरू शकणार नाही. तुझं म्हणजे असणार मी असणारा होता की नव्हता असं पृथ्वी तलावर करून टाकणार. ही जरा सबळती आंदोळणी यावरी तळी भद्रकाळी तरी मचिंद्र चालण्याची पिष्टाबाई आता मिरविला जोगड्या. आता ही बलशाली पृथ्वी आहे आणि मी आता आकाशात आहे. मच्छिंद्रनाथ तुम्ही पृथ्वीवर उभा आहोत. मी आता वर्ण खाली येणार आणि दंदिशी तुमच्यावर उडी टाकणार आणि मच्छिंद्रनाथ रूपी असणारी रांगोळ पृथ्वी तलावर अतिशय शोभून दिसणार. अशी देवी मच्छिंद्रनाथाला बोलू लागल्या. मचिंद्र मले बोलसी वाणी पाही ते वृक्षक कंटकाची खाणी वा. दंश करिता मज लागुनी त्याला मारिला निश्चय. मच्छिंद्रनाथ मध्ये बोल बोल वाता तसलं बोलूच नको माझ्यापाशी. एवढं मोठ्या गप्पा बी मारू नको. म्हणलं विंचवासारखं तुझं काम आहे म्हणजे असणार. विंचू म्हणजे असणारा नांगीवर करून तिथपर्यंत येत. जवळ असतो तर त्याची नांगी झाडून टाकीन. नव्ह ते विंचवालाच मी मारून टाकीन. मला कुठनं मरशील. माग भस्म जोळी कुक्षी पुटी करी कवळणी भस्माची मोठी. हा मंत्रास्त्र ते आलुनी पोटी वासव शक्ती
जपत असे वरत असणारे दिवे आहेत तोपर्यंत मच्छिंद्रनाथाने म्हणले आवरायला सावरायला सुरुवात केली. म्हणू लागले लगेच काकेमध्ये भस्म जोडी होती. भस्म जोडीतलं भस्म हातात घेतलं गेलं आणि त्याच्यावर वासव शक्तीचा मंत्र म्हणायला सुरुवात केली. महाराज होता भस्मची मोठी बेगिरी देवा गगनपंथी गावती तत्काळ वासव शक्ती प्रगट झाली तेजस्वी. परिपूर्ण मंत्र शक्तीचा पाठ झाला. भस्मची मोठी आकाशात टाकली. टाकल्याबरोबर मंत्र त्या भस्मची मोठीच्या जोरावर वासव शक्ती प्रकट झाली आकाशात. जयचे अस्त्रार्क तेजाळ की उदय पावला बडाग्नी गोळ काळी कविदान तळ मंडळ निसावया जात हजारो विजांचं तेज असं तशा प्रकारचं तेज म्हणजे त्या वासव शक्तीचं पसरलं. आणि ती वासव शक्ती रात्ररूपी कालिका देवी हिला संपवण्यासाठी हजारो सूर्याचं तेज घेऊन निघाली म्हणतात. कालिका कलक कपुष्य जागी मानुनी मचिंद्र प्रल्हाद मचिंद्र जोगी स्तंभ परी भस्मची मोठी वेगी नरहरी रूपे प्रगटली. ग्रंथकर्ते असणारा मालुनी सुंदर असणारं उदाहरण देऊन सांगू लागलेले आहेत. म्हणू लागलेले आहेत ही कालिका म्हणजे कोण आहे तर कालिका म्हणजे असणारा हिरण्यकश्यप आहे. आणि ती भस्मची मोठी म्हणजे असणारा प्रल्हाद आहे. आणि ती वासव शक्ती जी काय प्रकट झाली ती नरसिंहाच्या रूपात प्रकट झाली. आणि आता त्या कालिकेला संपवणार म्हणले परम क्रोधी वडवानळ भद्रकाळी ते समुद्र जळ प्रशावया होता वेळ गगनपंथे जात मला म्हणजे असणारी वासव शक्ती सूर्यासारखी असणारी तेजस्वी आणि सूर्यासारखी तेजस्वी असणारी एवढंच नव्हे वडवानळ पाण्यावर लागलेला अग्नी. आता अग्नी लागला तर पाण्याने विझवतात पण पाण्यालाच लागलेला अग्नी कशाने विझवायचं म्हणजे असणारे ही वडवानळ रूपी असणारी वासव शक्ती म्हणजे असणारे समुद्र रूपी असणार पाणी असणारी ही कालिका देवी या कालिका देवीला संपवण्यासाठी निघाली म्हणतात. ते वासवास्त्र अर्क करीचे भद्रकाळी अस्त्र शिव करीचे उभय ते सवार प्रताप नगरीचे युद्ध लागी मिरविले. दोघं मोठ्याच्या घरचीच म्हणले वासव शक्ती सूर्यदेवाच्या हातातली ही कालिका देवी म्हणजे असणाऱ्या महादेवजीच्या हातातली आणि ही दोघंच्या दोघं म्हणजे असणाऱ्या शूरवीर प्रतापी दोघाच्या दोघं आकाशात युद्धाला मिसळल्या देव्या. की पाणी पाता हरिहर की एक मित्र एक चंद्र वाचस्पतीचे महात्म्य अपार उषान कवी मिरवत असे. पाहायला गेलं तर एका बाजूला विष्णू परमात्मा असावा दुसऱ्या बाजूला महादेवजी असावं. एका बाजूला पाहायला गेलं तर म्हणजे असणारा एक सूर्य दुसऱ्या बाजूला पाहायला गेला तर एक चंद्र म्हणजे पाहायला गेलं तर एकाधिक असणाऱ्या देवतांचे गुरु असणार बृहस्पती तिकडे पाहायला गेला तर राक्षसांचे गुरु शुक्राचार्य अशा प्रकारची जोडी दोन्ही वासव शक्तीची आणि त्या कालिका शक्तीची दिसू लागली. एक मिरु एक मंदार की वायू आणि वायू कुमार देवी भद्रकाळी वासव वासर गगना माझी मिरवले. आकाशामध्ये दोन्ही शक्ती कशा दिसू लागल्या. एका बाजूला मेरू पर्वत असावा दुसऱ्या बाजूला मंद्राचा पर्वत असावा किंवा एका बाजूला म्हणले असणारा हनुमंतराय असावेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे वडील वायू असावेत. जसे एकामेकासमोर दिसतात तशी ही कालिका देवी वासव शक्ती एकमेकासमोर दिसू लागल्या. ही जेटिया माझी जरासंध तया बिळला भीम प्रसिद्ध की कपी माझी सुग्रीव द्वंद्व वाली लागी भिडत असे. महाभयानक ज्येष्ठ मल्ल जरासंध आहे. WWF मध्ये प्रसिद्ध महाभारतातला जरासंध होता. म्हणजे त्याच्या बरोबर जसं गदा युद्धामध्ये भीम असणारे युद्ध करू लागले किंवा मध्ये असणारे कपिलमध्ये वानरांमध्ये श्रेष्ठ असणारे सुग्रीव आणि भाऊ वाली त्याचा सख्य भाऊ सख्य वैरी पहिल्यांदा झालेले कोण सुग्रीव आणि वाली अतिशय सेम टू सेम दिसायला दिसणारे. जसं ते युद्धात भिडले जसं युद्धाला दिसू लागले युद्धात दिसतात तसं वासव शक्ती आणि कालिका देवी दिसू लागले. तनय उभय शक्ती युद्ध मिळविल्या गगनपंथी लोभी जोमी प्रणरहिती करू पाहती एकमेकाने. वासव शक्ती आणि कालिका देवी झोड धरली हाताला धरू धरू केसाला धरू धरू
असणारे दोघींची भांडण चालू झालेले आहेत. मी जिंकिते का तू जिंकिते अशा प्रकारचे दोघींचं असणारं आटातटीचं भांडण चालू झालं. मग तो एकची दंडनाट झाला सबळ ब्रह्मांड स्फोट विमानी पळविता देवता वाट चुकरपणी मिरवत असे. मग एक दणका तिने हिला लावला की तिने हिला लावला की दणका उठायचा म्हणजे नुसतं मोठा मोठा आवाज यायचा आणि पाहणारी भांडणं बघायला गेली लोक. पाहणारीच घाबरून गेली म्हणजे असणार काय खरं नाही म्हणजे एखादा लागायचा आपल्याला टपका लांब गेलेलं बरं. म्हणून म्हणजे भांडण बघणारे सुद्धा म्हणजे वाढ दिसत तिकडे पळू लागले. दोन्ही आसरे बळवंत एकमेकांचे प्रहार करीत जेले प्रहारे भयभीत दाई दिशा तय होती. दोन्हीचे दोन्ही आश्र बलशाली होत ताकदवान. इकडे वासू शक्ती तिकडे कालिका शक्ती. दोघीच्या दोघी म्हणजे असणारे अतिशय शूरवीर पराक्रमी होते म्हणजे एकमेकांना असणारे दोघंचे दोघं मारत होते म्हणजे असणारे आणि त्या माराच्या भेरनं बघणारे म्हणजे असणारे दाही दिशेला पळू लागले. परिती काय अस्त्र दैवत तिने ग्रासिले वाचव शक्ती ते मग तिकडून ओळून मता मचिंद्रावरी पण त्यावेळेस काय झालं कालिका देवीनं म्हणजे त्या वासव शक्तीला गिळूनच टाकलं. गिळून टाकल्या बरोबर त्या कालिका असणाऱ्या अस्त्राला राग आला आणि रागाच्या भरात ती म्हणजे हा हो करीतच मच्छिंद्रनाथाकडे गिळायला निघाली. हे पावनी मचिंद्रनाथ करी कवळी भस्माची मुठीत मग एकदशास्त्र ते रुद्र मंत्र प्रयोगी स्मरत. मग कालिकासुर आपल्याकडे यायला लागला. मच्छिंद्रनाथाने पाहिला गेला. मच्छिंद्रनाथाने भस्माची मोठी काढली. भस्माची मोठीवर 11 रुद्रांचा असणारा मंत्र म्हणला. आता मंत्र म्हणायला सुरुवात केली. मंत्र म्हणल्याबरोबर जेणे करून एकदश रुद्र प्रकट झाले महाभद्र तेज पुण्य नक्षत्र चंद्र कैकास्त्र मिरवले. मग म्हणजे असणाऱ्या भस्म टाकल्या बरोबर 11 रुद्र असणारे तिथं महातेजस्वी सूर्यासारखे प्रकट झाले. पण हिकडं असणारे कालिका देवी अतिशय तेजस्वी होती. 11 बरोबर बदला बरोबर एकटी देवी युद्ध करू लागली. ते बापळाया कार भयंकर रूपी आणि वार ते पाताची कालिकास्त्र सुखी लागी प्रवर्तली. महाप्रलय कसा कसणारा महाभयंकर असणारा ज्याचं निवारण ज्याला आजपर्यंत करताच येत नाही अशा प्रकारचं आणि वर कालिकास्त्र त्या 11 जणांनी बघितलं बरोबर ते असणारे सुख असणारे त्याची स्तुती करू लागले. सकळा करुणी नमना नमन स्तुतीच वाढुनी खडुनी रत्न परम भक्ती युक्तीचे कारण श्रंगारीले रुद्राते. मग तिने 11 रुद्र बघितली कालिका देवी नवी म्हणजे आपण ती 11 गोड भरून काटा करावा म्हणजे असणार आहे का. गोड भरून काटा करावा म्हणजे आल्या बरोबर त्या 11 रुद्राची कालिका देवीने स्तुती केली. श्राद्धयुक्त अंतकरणाने भावयुक्त अंतकरणाने त्यांची असणारी भक्ती केली आणि तिनं भक्ती केलेला तिचा भाव विश्वास हे सर्व असणार शृंगारला म्हणजे तिनं तिला एक प्रकारचं असणार गोडच बोलली आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर. आणि त्याच्यामुळे त्या 11 रुद्रांचं काय झालं ते नवरत्नाचा सुगम श्रंगार भूषणे मिरविता एकदश रुद्र शांत वौरी महाभद्र येल रूपी पावले. नवरत्नांचा सुगम असणारा शृंगार केला तिने सजवून टाकलं. ते असणाऱ्या 11 रुद्रा कशाने सजवून टाकलं नवविध भक्तीनं. त्यांचं नामस्मरण त्यांचं चिंतन पादसेवनन स्मरणन आत्मनिवेदन हे 9च्या 9 भक्तीनं मध्ये असणारा त्यांना सजवून टाकलं. जसं म्हणेल त्यांनी म्हणायचं नामस्मरण करा लगेच त्यांचं 11 रुद्रांचं नामस्मरण करायला सुरुवात केली. अशा प्रकारचं आदर तिथ्य स्वागत कालिका देवीने 11 रुद्रांचं केलं. 11 रुद्रांना समाधान वाटलं बरं वाटलं. म्हणजे आता समजा भांडण करायला भांडण ज्याच्या बरोबर करायचं ती जर गोड बोलायला लागला तर करेल का भांडण म्हणून निश्चय पिलं निघून जाईल. तशा प्रकारचं म्हणजे असणार ती 11 रुद्र म्हणजे शांत झाले गप्प बसले कालिकास्त्रासमोर पलीकडे जाऊन बसले. हे पावनी मचिंद्रनाथ वजास्त त्वरे प्रेरित तयासाय तुमास्त्र मांत देवी मिरवत. मग असणारा आपल्या 11 रुद्राचा अस्त्र फेल गेलं. मच्छिंद्रनाथाने बघितलं भस्म तेवढी काढली. भस्मावर म्हणजे वज्रास्त्राचं प्रयोजन केलं आणि त्याच्या पाठोपाठ दुसरी भस्म तेवढी घेतली आणि त्याच्यावर म्हणजे धुराचा मंत्र म्हणले. ते करुणी तुम कार मावळ मित्र तारा चंद्र
तया सांगित वजे अस्त्र निज मस्तकी भेदित असे. मग काय केलं माहितीये का? धुराचं अस्त्र सोडलं मच्छिंद्रनाथाने. सोडल्याबरोबर जिकडं बघल तिकडं धुरच झाला. काळा कुट्ट धुर. दिवसा अंधार. दिवसाच अंधार झाला. दिवसा अंधार झाला की माणसाला काय वाटतं झाला अंधार झाला. अंधार झाला. दिवसा अंधार झाल्याबरोबर मागुटून मच्छिंद्रनाथाचं वज्रास्त्र अंधारात दिसणारच ना. टंग टंग डोक्यात येऊन बसायला लागलं. इतिच्या पळ काळी का देवी वज्रास्त्र धरिले तिने पायी. आपट ती झाली शैलत्री मही उत्तर दिशे पण ती महाकाली कवी म्हणजे अतिशय शूरवीर पराक्रमी होती. म्हणजे अंधाराचा फायदा घेऊन माना टाकायला लागलाय. म्हणजे बघतेच म्हणजे असणार. बघते तवा डोक्यात ठोका त्या वज्रास्त्राचा पडलेला दिसला. देवीनं पायातच वज्रास्त्राला धरलं. पायात धरलं. गरगर फिरवलं आणि दक्षिण दिशेला असणारा शैलद्री नावाचा पर्वत आहे त्या पर्वतावर म्हणजे असणारा वज्रास्त्राला फेकून दिलं. शैलाद्री पर्वताने मथुर झाला नेमस्तवा ती साक्षात हिंदुस्थानात सह्याद्री पर्वत नसेची. आणि तो सह्याद्री पर्वत म्हणजे त्या पर्वतावर देवीनं वज्र फेकून मारलं आणि वज्र जिथं पडलं ते असणाऱ्या सह्याद्री पर्वतावर त्याचा अर्धा भाग आजपर्यंत तुटलेला तसाच आहे. निर्माणच झाला नाही. पूर्ण पर्वतच कधी असणारा ते झाला नाही. म्हणजे अर्धा भाग तसाच्या तसा अजूनपर्यंत हिंदुस्थानाच्या ठिकाणी सह्याद्री पर्वत आहे. हिंदू असणारा ते सह्याद्री पर्वत नाही तर ते असणारा शैल्याद्री पर्वत आहे. श्री शैल्य मल्लिकार्जुन तिकडे असतं त्यांचं वास्तव्य बघा. तिकडं कर्नाटकच्या पलीकडे आंध्र कर्नाटक मध्येच असणारा श्री शैल्य नावाचा असणारा पर्वत आहे. वाचा रामेश्वरापासून नेमस्त आणि गरजू देशापर्यंत महाद्री आहे नांदत पहिलं नसे महाराज. महाराज ग्रंथकर्ते म्हणतात लय लांब असणारा तो पर्वत नाहीच म्हणजे असणारा रामेश्वर तीर्थापासून म्हणजे गुजरात देशापर्यंत जी काय पर्वत रांग आहे त्या पर्वत रांगाला म्हणजे असणारा मह्याद्री नावच्या पर्वत रांगा म्हणतात. सोयचे वज्रास्त्र सरले आणि दुमास्त्र ते गेले ते पाऊली मच्छिंद्र वाहिले वाताकर्षण वज्रास्त्राचं देवीनं पायात धरून भिरकावून टाकून दिलं. आणि दुम्रास्त्र तर कसं सिगरेटीचा धूर घेते माणसं बघा डोळ्यात येते का बघ म्हणते. धूर कसा गिळून टाकावा एखाद्याने तशा प्रकारचा हक्क मंत्राने तयार केलेला दिवसा अंधार पाडलेला एवढा धूर निर्माण केलेला मच्छिंद्रनाथाने सगळाच देवीनं धूर गिळून टाकला. मच्छिंद्रनाथाने बघितलं धूर बी फेल वज्रास्त्र बी फेल. आता लय मोठा आणि नेमका असणारा मंत्र राहिला. बसमती एवढे हातात घेते आणि त्याच्यावर वाताकर्षण नावचा मंत्र म्हटले. ते सबळ वाताकर्षण लाभले होते मच्छिंद्रा कारणे जे शुक्र मंत्र प्रधान संजीवनी लादली. ते असणारा अतिशय बलवान ताकदवान अतिशय महाबलशाली वाताकर्षण नावाचा मंत्र मच्छिंद्रनाथाला प्राप्त झाला होता. कुठं झाला होता माहितीये? गर्भात. म्हणून सर्वात श्रेष्ठ ज्ञान कुठलं असतं तर गर्भातलं असतं. माणसाला गर्भात ज्ञान असतं लेकराला कळतं ते माहितीच नसतं. कळतच नाही. ती उगा आपण टीव्ही पुढे बघते ते पुन्हा म्हणते लेकरं टीव्ही का बघते का बघते ती ह्यांनी बाल गर्भात असतं तर टीव्ही पुन्हा उठलेलीच नसते. आता तर नवीनच आलं खेळ कुठे गेलं ती मग असं म्हणले अशा प्रकारचं असणारं मच्छिंद्रनाथाला महागर्भातच ते असणार पार्वती मातेला महादेवजी सांगताना असणारा तो मंत्र असणारा लाभलेला होता. आणि तशा प्रकारचा असणारा जसं म्हणजे असणारा शुक्राचार्याकडून कशाला तो मंत्र प्राप्त झाला होता तशा प्रकारचा मंत्र हित म्हणजे असणारा प्राप्त झाला. म्हणतो ही वशिष्ठ देणू झाला लाभ की ते विष्णूचे सुदर्शन मिळाले स्वयं ते विधित गर्भ सुप्तास्त्र मिळाले. जसं म्हणजे असणाऱ्या वशिष्ठ महाराजांना असणारे कामधेनू गाय मिळाली की विष्णू परमात्मा भगवंताला सुदर्शन प्राप्त झालं. तशा प्रकारचं म्हणजे हे वाताकर्षण नावचा मंत्र मच्छिंद्रनाथाला भेटला होता. म्हणतात मला साधले की दमा लागी दमन लादले ते वियुक्ती मच्छिंद्र बोगले देत सुक्तिकारत्न मिरवले. जसं म्हणजे असणारा यमाला जी काय असणारा यमाला यमन
जसं लादलं गेलं, जसं दमाला दमन साधलं गेलं, तशा प्रकारचा असणारा श्रेष्ठ असा मंत्र मच्छिंद्रनाथाला सहज त्याचा लाभ झाला होता. म्हणतात की व्रजास्त्रे शक्र विराजमान की देवता लागले अमृतपान ते विदत्ताले सुक्तिकारत्न मच्छिंद्रनाथे मिरविले. जसं म्हणलंय दत्तात्रय महाराजांच्या कृपेने मच्छिंद्रनाथाला ते वाताकर्षण नावाचा असणारा मंत्र मिळाला होता. जसं 33 कोटी देवांचा राजा ह्यांना इंद्रदेवाला वज्रास्त्र प्राप्त झालं, देवांना जसं अमृत प्राप्त झालं, तसं दत्तात्रय महाराजांच्या कृपा आशीर्वादाने मच्छिंद्रनाथाला वाताकर्षण नावाचा मंत्र मिळाला होता. वातानाथ मंत्रावळी देत कृपेची वरद वाळी भस्मची मोठी येजुनी ती काळी प्रोक्षित झाला मच्छिंद्र. मग म्हणजे अशा प्रकारचा मंत्र आणि तो मंत्र भस्माची मुठी काढली आणि त्या भस्माची मुठीवर दत्तात्रय महाराजांच्या आशीर्वादाचा तो वाताकर्षण नावाचा मंत्र परिपूर्ण झाला. मंत्र परिपूर्ण झाल्यानंतर भस्माची मुठी फेकली. ते मंत्रास्त्र गुप्त काळिका देवीवर वाहत प्रवेश होताची वात कुटीत सकळ देहाचा पै झाला. मग असणारी भस्माची मुठी वाऱ्याच्या वेगाने त्या कालिकास्त्राकडे गेलं आणि कालिकास्त्राच्या अंगाला झटकलं. झटकल्याबरोबर कालिका देवीचा श्वासोश्वास बंद झाला. श्वासोश्वास बंद झाला की देहाची ताकद संपली जाते. देह गार 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 पडत जातो. मग गार गार पडायला सुरुवात झाली. पुंडलिकावल्या विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की चिंतन शिवदेव दत्त वासुदेव हरी सीतारामचंद्र श्रीरामनाथ तेने देवी विकळ झाली गगनावळी आदळली हे गायती आपली हे विरदीचे मूर्छे. मग म्हणलं असणारा देह विकळ झाला. शरीर गार 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 पडा. देवीचं चाललं संपूर्ण शरीर गार पडलं की आकाशातून असणाऱ्या देवी दोन दिशी जमिनीवर पडल्या. पडल्याबरोबर असणारा देह शुद्ध पडल्या. पडतायचे वाटले की वेलू मंगार कोसळले प्रहरे पर्वत भंगले तलू झाले रांगोळी. भले मोठ्या असणाऱ्या देवीने रूप धारण केलेलं होतं म्हणून खालनं वरनं खाली पडल्या. पडल्यावर जसं मेरू पर्वत भला मोठा पर्वत पडावा तशा प्रकारे पर्वतासारखा त्यांचा देह खाली पडला आणि त्यांच्या देहाखाली भले भले मोठे पर्वत आले. पर्वताची रांगोळी झाली. एवढंच नव्हे झाले चुरा काही पळता रान दचका पावती समुचे जरा देवदानवा विस्मित काही असणारे तिथं रानसावत मध्ये हिंस्र प्राणी असणारे पशु पक्षी त्या अरण्यात होते. त्या ठिकाणी होते. त्यांनी आपला जीव मुठी धरला आणि जिकडे असणारा आपल्याला वाचायला ठिकाण मिळेल तिकडे असणारे पळू लागलेले आहेत. एवढंच ना देव दानव सुद्धा घाबरले गेले आणि देव तर आश्चर्याने बघू लागले. म्हणजे अशा प्रकारे असणाऱ्या देवीची अवस्था झाली. देवी विशुद्ध पृथ्वी तलावर झालेले आहेत. देवीचं डोळं पांढरं शुभ्र झालं. बघणाऱ्याला भीती वाटू लागली. पुढे काय झालं मग अशा अवस्थेत देवी पडली. पांढरे डोळे झालेले आहेत. तेवढ्यात त्यांना आठवलं महादेवजीला तरी मिस कॉल द्यावा म्हणून तिने मला असणाऱ्या महादेवजीला मिस कॉल दिला. महादेवजी जवळ मिस कॉल पडला.
का पूर्ण रिंग जायपुरती अवस्था नव्हती ना पूर्ण रिंग जायपुरती अवस्था असती तर दिवसभर सारखं फोन करीतच बसली असती पण बॅलन्सच संपवाना सगळा मच्छिंद्रनाथाने मोबाईल मधला बॅलन्स संपवला तेव्हा आकर्षणाच्या जोरावर मग महादेवजी पर्यंत मिस कॉल पोहोचला महादेवजी पर्यंत तिचा आवाज पोहोचला ध्यान महादेवजीचं केलं आणि ध्यान महादेवजीचं केल्याबरोबर महादेवजी पर्यंत आवाज पोहोचला शिवकरीचे काळिकात्राच्या संकटाचे पडिले मग म्हणजे आवाज महादेवजी पर्यंत पोहोचला गेला महादेवजी मध्ये काय भानगड झाली कुठला आवाज आला म्हणून महादेवजीने कैलासातून खाली पृथ्वी तलावर बघितलं तर आपल्या हातातलं कालिकास्त्र कालिका रूपी देवी रूपी अस्त्र संकटात पडलंय महादेवजी पाय विचारुणा मच्छिंद्रनाथाचे झाले आगमन मग नंदिकेश्वराची दौड तया ठाई पातला तेवढ्यात म्हणजे कुणी संकटात पडलाय महादेवजीनं बघितलं तर तिथं म्हणजे असणार नाथांमध्ये श्रेष्ठ असणारे मच्छिंद्रनाथ पोहोचलेले आहेत आणि त्यांनी देवीला संकटात पडलेला आहे महादेवजीनं बघितलं लगेच असणाऱ्या नंदीला तयार केलं नंदीवर महादेवजी बसले आणि लगेच नंदीवर म्हणजे असणारे डुल्लत डुल्लत महादेवजी आलेले आहेत मच्छिंद्रनाथांनी पाहिलं गेलं पाहिल्याबरोबर लगेच मच्छिंद्रनाथ महादेवजीच्या समोर गेले आणि आपलं डोकं मच्छिंद्रनाथांनी महादेवजीच्या पायावर मग लगेच महादेवजी नंदीवरून खाली उतरले मच्छिंद्रनाथाच्या जवळ गेले आणि घट्ट असं आलिंगन म्हणजे मच्छिंद्रनाथाला महादेवजीने दिलं चमत्कार मदकरीचे काळिकात्र आजी जिंकले पराक्रमे म्हणजे असणाऱ्या तारुण्या मच्छिंद्रनाथा मूर्ती लहानपण कीर्ती महान केली भलं मोठ्या आपल्या पराक्रमाने शौर्याने तुम्ही माझ्या हातात आज कालिकासुर जिंकलं महादेवजी म्हणू लागले नाथ म्हणे नाथाई त्वत्कर्यकेचे कृपेचे बोध सरिता बद्रिकाश्रमी लावणी दत्ता श्रुत केले तुम्ही माते तुमच्या पराक्रमाच्या तुमच्या ताकदीच्या जोरावर तुम्ही असणार माझ्या हातातलं अस्त्र जिंकलं असं महादेवजी म्हणल्याबरोबर मग आपण काय म्हणलं असतं मग मी हे म्हणतात जिंकलं मच्छिंद्रनाथ काय म्हणले माहितीये का मच्छिंद्रनाथ मध्ये असणार तुम्ही बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी जी काय मला विद्याभ्यास शिकवला दत्तात्रय महाराजांनी मला असणार कृपा आशीर्वादाने माझ्याकडे त्यांनी पाहिलं तुमच्यामुळं आणि तुमच्या कृपा आशीर्वादाने आणि दत्तात्रय महाराज असणाऱ्या सद्गुरूमुळे आज मी असणार हा पराक्रम करू शकलो मच्छिंद्रनाथ म्हणतात महाराजा रक्षणी माते प्रसन्न करी कवी केला तुम्ही दत्ता त्या प्रसन्न कुळाचे उदिता माते ओपिले कृपे अहो म्हणजे मी मला 6 महिने कुणी सांभाळलं महादेवजी तुम्ही सांभाळलं किंवा म्हणजे अहो तुम्ही सांभाळलं म्हणून तर दत्तात्रय महाराज माझ्यावर प्रसन्न झाले ते सूर्यदेव माझ्यावर प्रसन्न झाले म्हणजे आणि ते प्रसन्न होऊन त्यांनी माझ्यावर कृपा केली असे मंत्र मला तंत्र त्यांनी शिकवलं म्हणून मी आज एवढा पराक्रम तुमच्यामुळे करू शकलो महादेवजी असं करी कालिका देवता नाथ म्हणे वरदाता मोळे स्पर्शावा महादेवजी म्हणजे बरोबर चांगला आहे की म्हणजे बरोबर असू द्या म्हणजे आमच्या कृपेने असू द्या पण कसं का असं म्हणजे पण ती देवीची अवस्था बघा म्हणजे त्या देवीला लवकरात लवकर सावध करा म्हणजे नाथ महाराज म्हणजे करतो महादेवजी बरं का तुमचं ऐकतो पण तुमच्या कृपेचा हात माझ्या डोक्यावर ठेवा माझे मागणे आहे किंचित देवणी स्वामीने करावे श्रोता जायचे संजीवनाचे अर्थ शुक्र कथा फळाचे माझं मागणं हे काय म्हणलं ते मागणं परिपूर्ण करा म्हणजे जसं असणार शुक्राचार्याकडून कशाला संजीवनी नावचा मंत्र सहज मिळाला तशा प्रकारे मला सहज तुमच्या कृपेने काय मिळावं वाचा माझ्या चिंता सर्वांचा वरद मावळी म्हणे कोणा कामता उचित झाले तदमाये काळीला जशी तू वद वाटता मच्छिंद्रनाथाला महादेवजी म्हणू लागले काय म्हणा तुमची इच्छा आहे वत्सा पाडसा
मला बोलून दाखवा ती तुमची आत्ताच्या आत्ता पूर्ण करतो. नाथमणे पंचवक्र कवित्व करणे सावरी पवित्र देवर देवनी वरद पात्रा काळिकात्रा निर्वाहे. महाराज म्हणजे मी शाबरी नावचं कवित्व जगाच्या कल्याणासाठी करत आहे. तर शाबरी नावच्या कवित्वाला आशीर्वाद ह्या कालिकास्त्राने द्यावा असं म्हणतो. केले अहो महादेवजी तुमच्या हातात बसून ह्या कालिका देवीने भरपूर काम केलंय. आम्हाला बी माहिती आहे म्हणजे सगळ्याला माहिती आहे लय काम केलं म्हणजे त्या कालिकास्त्राने म्हणजे. पण हिथून पुढं त्या कालिकास्त्राने म्हणजे तुमच्या हातात होत आता हातात नाही. तिनं माझ्या असणाऱ्या तोंडात बसावं असं मच्छिंद्रनाथ मंत्र कार्याचे उपाय काय हो रे दयाची. जे हिथून असणारं माझं काम पडल त्या कामासारखं हिनं आपलं अंग वाहून ते काम करायला पाहिजे म्हणजे तिनं आम्ही सांगत ते काम करावं पाहिजे. किंवा हिथून पुढे मध्ये असणाऱ्या तिच्या नावचा मंत्र म्हणला की मंत्र बोलल्याबरोबर तिनं प्रकट व्हायचं काम करायचं आमच्या असं अशा प्रकारचा तुम्ही जर मला आशीर्वाद दिला तर महादेवजी तुमच्या मनात काही इच्छा आहे ह्या कालिका देवीला सावध करा तर सावध करतो नाही तर महादेवजी म्हणजे अवश्य कालिका देवी तुमच्या मुखात देतो. पण ह्या टायमाला तिला सावध करा की. आणि तिला जर सावध नाही केलं तर तुमच्या मुखात बी कुठनं बसणार ना आमच्या हातात बी कुठनं येणार म्हणजे आधी सावध करा मग येतो. ही कालिका तर सोडाच पण महादेवजी सुद्धा म्हणजे मच्छिंद्रनाथ तुमच्या कार्यासाठी कुठं पण कधी पण काही पण तुमच्यासाठीच असं महादेवजीनं सुद्धा असणार हातात टाळी देऊन मच्छिंद्रनाथाला आश्वासन दिलं की मी सुद्धा तुमच्या कार्याला येतो. मग लगेच मच्छिंद्रनाथाने परत एकदा महादेवजीच्या पाया पडले. पाया पडून मग भस्माची मोठी आतमध्ये हातात घेतली. भस्माची मोठीवर म्हणजे असणाऱ्या मुखाने वात प्रेरक नावचा मंत्र म्हणायला सुरुवात केली. श्री नवनाथ महाराज की जय. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज की जय. लगेच मच्छिंद्रनाथाचा मुखातून त्या वात प्रेरक मंत्राचा परिपूर्ण उच्चार झाला. उच्चार झाल्याला बरोबर भस्माची मुठी देवीच्या अंगावर टाकली गेली. भस्माची मुठी जाऊन चिटकल्या बरोबर देवीची हालचाल चालू झाली. तट दिशी देवी उठून बसल्या. आपले झुपीतनं माणूस दचकून उठावं तसं ते असणारे दचकून उठल्या आणि इकडं तिकडं बघायला लागल्या. कोणी बघितलंय का आपल्याला आहे का ना पडले दचकून इकडं तिकडं बघायला लागल्या. तेवढ्यात समोर म्हणले असणारे महादेवजी दिसले. पटदिशी उठल्या आणि महादेवजीच्या पाया पडल्या आणि महादेवजीला म्हणू लागल्या महाराज तुम्ही होता म्हणून माझा जीव वाचला नव्हता तुम्हीच मला जीवदान दिलं असं देवी आई साहेब रक्षिता झाला जसं म्हणलं त्या असणाऱ्या कुरुक्षेत्र जन्मी राजाने सर्पसत्र मांडलं होतं. असणार साप चावून माहिला होता म्हणून सापाला संपून टाकायचं असं जन्मी राजाने ठरवलं होतं म्हणून सर्पसत्र मांडलं होतं. पुढे ऐकायला म्हणजे सर्पसत्र म्हणजे काय. मग ते सर्पसत्र मांडलं होतं आणि त्यावेळेस त्या अगस्त्य मुनीनं पद्मिनी नावच्या नागिनीला वाचवलं होते. ते नागनाथ जन्माच्या वेळेस ती कथा ऐकायला सविस्तर तुम्हाला आम्हाला मिळेल. जसं म्हणजे असणाऱ्या नागकुळाला अस्तिक मुनीनं वाचवलं तशा प्रकारे महादेवजी तुम्ही मला आज वाचवलं असं देवी म्हणू लागले. पवनवाते आपण पडला होता
येत असणारा होता भस्मासूर. महाभयानक भस्मासूर होता बरं का. म्हणजे असणार महादेवजीचीच भक्ती करायचा, सुंदर असणारी भक्ती करायचा, रोज महादेवजीला भस्म निघून लावायचा, म्हणून त्याचं नाव भस्मासूर ठेवलं होतं. मग ते भस्मासूर काय करता, रोज भस्म लावायचा. आणि ती पण कसला लावायचा माहिती का, रोज माणूस मेलेला रोज ताजं भस्म लावायचं, रोज ताजं. मग आता माणसं बी मरवणाती, मग ह्यानीच मारायला सुरुवात केली. आणि मारायची का, कसा वरदान मागितला, म्हणला महादेवजी रोज माणसं कुठनं मारायची, म्हणला मरणात की मारसं, तुम्हाला कुठनं भस्म लावू म्हणला. मग महादेवजी म्हणले तुझे जे डोक्यावर हात ठेवते ती मरण. वा म्हणलं बरं झालं. मग त्याने नसते हुडकायला माणसं सुरुवात केली. कसली हुडी केली काय माहिती, तवा हुडी केली म्हणले. मग म्हणले त्यांनी माणसं हुडी केली, डोक्यावर हात ठेवला की माणूस मारायचा, त्याला जावला की त्याची असणारी राग घ्यायची, महादेवजीला लावायची. असं रोज पराक्रम त्याचा चालला. शेवटी मला असं चांगलंच व्हायला लागलंय, मला आता महादेवजीला संपून महादेवजीच्याच गादीवर आपणच बसू, जग कापून चालू, असं भस्मासुराने ठरवलं. आणि मग भस्मासुर म्हणजे असणार लागला. एक दिवशी महादेवजीच्या डोक्यावर हात ठेवायला महादेवजीनं बघितलं, मला उपकार करायचा असतो म्हणजे एवढं मोठं तुला वरदान दिलं आणि तू माझ्यावर कृतज्ञ झाला. मग म्हणजे तरी सुद्धा सुट्टी देत नाही, मला महादेवजी तुम्हाला संपवित असतो कैलासाचा राजा मीच म्हणले. असं मला महादेवजी पुढे भस्मासूर पाठीमाग. तेवढ्यात 10वा महादेवजीनं विष्णू परमात्मा भगवंताचा केला आणि कृपा भगवंताला आली आणि भगवंतानं मोहिनीचं रूप धारण केलं. आणि मोहिनीचं रूप धारण केल्याबरोबर भस्मासुराच्या समोर उभा राहिली. मग भस्मासुराने तिच्याकडे पाहिलं, महादेवजीच्या पळाच्या मागं सोडलंच, हिच्याच मागं लागले, हिच्याच मागं लागले. ती म्हणले आमच्या पप्पाला विचारते तुझ्या बरोबर लग्न करायचं का, आमच्या इथं असा नियम आहे म्हणले, मुलगी आमच्या झुंडाच नसतंय, एक असणाऱ्या झाडाखाली जाऊन बसायचं आणि त्या झाडाखाली बसल्यानंतर आमचं देवकार्य असतं म्हणले. त्या देवकार्याला काय असतं, जशी नवरी नाचत तसं नवरदेवाने नाचायचं, दुसरा हुंडाच नाही आमच्यात. काय पटतंय का बघ म्हणजे. ती म्हणलं पटतंय की काय, त्याला नुसतं नाचायचं, नवरी नाचत तसं नाचायचं, दुसरं काय घेणं नको ना घेणं नको. मग मला नवरी जसं नाचत तसं नाचायचं, तरच आमचे पप्पा बी तुझ्या बरोबर लग्न लावतील. वही मध्ये असणाऱ्या वडाच्या असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली थांबल्या बरोबर तिने म्हणजे असणारा नाचायला सुरुवात केली. नाचता नाचता तिने ठेवला आपल्या ती म्हणजे हे काट असते पण मी जसं नाचलं तसं तुम्ही नाचायचं. मग म्हणले होय म्हणले, त्याला काय कसं असतं गावाला भारी जरी असला तरी असू दे. मग म्हणले असणारा त्याने बरोबर नाचायला सुरुवात केली त्या मोहिनी रूपातल्या भगवंतानी. आणि मोहिनी रूपातल्या भगवंतानी नाचल्याबरोबर आपल्या डोक्यावर हात ठेवला. भस्मासुराने बी त्याने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि भस्मासूर जागच्या जागेवर संपला. तसं भगवंत मोहिनी रूपात महादेवजीला वाचवायला आले, तसं महादेवजी तुम्ही मला आज वाचवायला आलो देवी म्हणू लागले. शक्ती गाते मित्र सुद्धा पुढे होता हनुमंता प्रसन्न त्याचे सुवेळ पर्वतावर राजा रावण युद्धाच्या तयारीने आलेला आहे. आणि आपला पुराणीचा दांडा गोत्यास्कार म्हणण्यासारखं आपलाच भाऊ आपल्या भावामुळे आपली अशी परिस्थिती झालेली, म्हणून त्यांनी बिभीषण काकालाच मारायचं ठरवलं, भावालाच मारायचं ठरवलं. राजा रावणाने धनुष्याला बाण लावला, बिभीषण काकाला बाण मारणार, तेवढ्यात आपल्याला जो काही शरण आलेले बिभीषण काका आहे त्यांचा जीव वाचवायचा. लक्ष्मणजीनं ठरवलं दोमदानने शरण त्याच्या निवारीने जन्म हे ब्रीद असणारा म्हणजे सूर्यवंशाचं आपलं, म्हणून बिभीषण काकाला वाचवायचा असा विचार लक्ष्मणजीने केला. राजा रावणाचा आलेला बाण बिभीषण काकाला न लागता लागला लक्ष्मणजीला लागली ती शक्ती. आता शक्ती लागली वाचवायचं. पर्वत असणारा द्रोणागिरी पर्वत आणायचा आहे, म्हणून असणारा सुषेण वैद्यराजला बोलवलं. त्यांनी सांगितलं म्हणजे कुणाच्या तर ताकद नाही पण ताकद एका जणाचा म्हणजे असणारा हनुमंताला उठवा द्रोणागिरीला पाठवा. मग हनुमंतरायाला उठवलं आणि द्रोणागिरी पर्वतानाला पाठवलं. जसं म्हणजे असणारा लक्ष्मणजीला वाचवण्यासाठी हनुमंतराय उपयोगी पडले. त्यांनी हनुमंतरायाने लक्ष्मणजीला जसं वाचवलं तसं महादेवजी तुम्ही मला जिथं वाचवलं. माझ्यासाठी धावणाला जसं भक्त पर्वतासाठी म्हणजे असणाऱ्या कोरड्या खांबातून तुम्ही प्रकट झाला. 13 वरदान हिरण्यकशिपूला होती, 13च्या 13 फेल भगवंत तुम्ही केली. आणि त्या भक्त पर्वताला जसं हिरण्य नरसिंहाने वाचवलं तसं तुम्ही मला जिथं वाचवलं.
मागे पायी परी म्हणे तस जावाई मम मागणे आहे. असं म्हणत म्हणत पुन्हा कालिका देवी महादेवजीच्या पाया पडायची. पाया पडता पडता महादेवजी म्हणले देवी आई साहेब माझं एक तुमच्याकडे मागणं आहे. जरी कृपा करणं तरी तुझं देण नागरत्न देवी म्हणे मारा म्हणा अर्थ कोणता बोलावा. तू माझ्यावर महादेवजी काय म्हणते आमच्यावर कृपा करून आम्ही मागतोय ती तुम्ही मागणं मला द्या म्हणले. तुम्हाला नाहीतर म्हणले त्याच्या बदल्यात नागरत्न मी असणार तुम्हाला देईन. असं म्हणल्यावर देवी म्हणू लागली महादेवजी मागणं तरी मागा की. शिव म्हणे भाऊ दिवस करी विराजलीचा आता घेऊन मच्छिंद्रदाचा उजग उपकारी वसावे. मग म्हणले काय बोला तुमचं मागणं आहे म्हणल्यावर देवीनं महादेवजीनं बोलायला सुरुवात केली. महादेवजी म्हणले तुम्ही म्हणले कृपा करून माझं मागणं द्या. माझं मागणं एवढंच आहे म्हणजे आजपर्यंत तुम्ही माझ्या हातात होता. तुम्ही भरपूर काम केलं. तुम्हाला काय मला वाटलं होतं काम करून थांबला म्हणून तुम्हाला विश्रांतीसाठी पाठवलं होतं. पण मला काय माहिती मच्छीकरणात तिथे येते म्हणून कालवा करायला असलं 10 वाजता आहे का नाही. काय माहिती तुमची झोपमोड करते म्हणून मला तरी काय माहिती होतं म्हणलं असणार. काय माहिती आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे काय चालेना. पण असू द्या पण हे जगाच्या कल्याणासाठी मुडत असे नळद जन देखावे डोळा म्हणून एक कळवळा येत असे वाढवा भक्तिभाव धर्म कुळचरणाम विठोबाचे. नाहीतर काय तुम्ही आम्ही आता कुठं बसला असतो किती वाजले 10 वाजले ती बघत बसला असतो नाहीतर गप्पा गोष्टी. पण असणार भक्ती मार्ग वाढवायचा. कुठल्या ना कुठल्या निमित्ताने भगवंताची कथा ऐकायची नामस्मरण करायचं चिंतन करायचं आणि ह्या असणाऱ्या देहाला थोडी तरी असणारी विश्रांती. ना तर दिवसभर काम कष्ट चाललेलंच आहे. विश्रांती किंवा म्हणायचं असणाऱ्या ह्या सर्व जन्म आशाशी वाया गेला. एक यत्न मोक्षासाठी नाही केला पण ही आपलं तुमच्या आमच्यासाठी हे घाडगे परिवारातर्फे थोडासा मोक्षाला जाण्याचा मार्ग आहे. उगं न कोणी करावा आळस म्हणा रात्रंदिवस राम राम उगं आळस करू नका. एवढं 10 किती महिनाभर असतंय. महिनाभर असणार मृत्यू लावून 8 ते 10 10च्या वर महाराज आम्ही जातो दिन बास झालं. पण घड्याळ माझ्यापाशी नाही म्हणून किती वाजले ती मला कळलं नाही तर पटपट असणार वर कोण टाकलं असतं असं म्हणले असणार. महादेवजी म्हणू लागले दिवे आई साहेब तुम्ही माझ्या हातात काम करून करून दाबला म्हणले आता जगाच्या कल्याणासाठी मच्छिंद्रनाथ असणारं कार्य करायला लागल्यात. तर इथून पुढे तुम्ही असणार मच्छिंद्रनाथाच्या मुखाच्या ठिकाणी म्हणजे मंत्राच्या ठिकाणी थांबावं. कृपा करे मला घ्यावे हे वचन ऐकून महामाये हेच माझं मागणं आहे म्हणले मला कृपा करून द्या असं महादेवजी देवीला म्हणले. दीर्घात घरात हसायला लागले की आता का हसतात वाचा म्हणे महाराजा पायापाची मी म्हणते तुमची मानाची दान मागता हे काय. महाराज म्हणजे मी तुमच्या पायाची दासी आहे म्हणले. तुमचं सेवक आहे म्हणले. नौकर आहे म्हणजे मी तुमचं म्हणजे असणार आहे. आणि तुम्ही मला म्हणतो कृपा करून दे कृपा करून दे. शोभतंय का महादेवजी तुम्हाला आम्हाला तुमचं हे मागणं आम्हाला किंवा तुम्ही आम्हाला मागणं शोभतंय का महाराज म्हणजे शोभतच नाही म्हणून हसवाल. तिकडे झाला तिकडे जायला तुमच्या दान म्हणे हे दान म्हणणं योग्य नाही महाराज म्हणजे तुम्ही मला कमी सेवक आणि सेवकाला जर काम सांगितलं तर ते असणारं सेवकाने परिपूर्ण करावं का. सेवके करावे सांगितले काम तिथं मी तू पण हो तू पण करू नये. मग म्हणजे तुम्ही मला काही सेवक तुम्ही जिकडं पाठवताल का नाही तिकडं जाईन बघा. उगं हे गुह्य दान हे काही म्हणू नका. हे दान मागणं हे योग्य नाही. तुम्ही मला आम्हाला कुठेही पाठवा. जय देवतपती रक्षक पुचे कोण माझ्या पाळ जलपची के जसं म्हणजे देवतांचे गुरु वाचस्पती अतिशय ज्ञानी असताना ती एक दिवशी बुराक्याकडे गेलं शिळी राखणारा म्हणलं हे कसं काय ते कसं काय. त्यांनी जसं विचारावं त्यांनी जसं बोलावं तशा प्रकारे त्यांनी हिथं आम्हाला बोलायला लागला. उड्डाण करावं ते गोला गोला तुम्ही मारुती न्याय मामा प्रयुक्ती जलपता की महाराजा किंवा म्हणजे असणार एक वानर आहे आणि हनुमंतराच्या वानराकडे गेले. म्हणले वानर उड्डाण कसं करायचं. आता ते हनुमंतराने माहित नाही उड्डाण कसं करायचं. ती जसं हनुमंतराने वानराला विचारावं उड्डाण कसं करावं तसं तुम्ही महाराज आम्हाला मागणं मागता. मृत्यू निवारणा तत्विता झाला वैरचा कीटना टक्या करिता माही परिसो विनिमिताचे धनाल्या.
कशाचं माहितीये का? अमृत आहे अमृत. आणि ते अमृत मध्ये असणार मृत्यूचं निवारण करणारा अमृत ती जवळ आहे. पण ती म्हणते वलीरस. वलीरस म्हणजे एखाद्या झाडाचा असणारा वली रसाचं स्तवन करायला लागला. चलन का म्हणजे किंवा म्हणजे असणारा ज्याच्याकडे परीस आहे परीस लोखंडाला चिटकवले की सोनं होत आहे आणि ती तसलं माणूस आहे आणि ती शेजारच्याला म्हणतो 1 रुपया देता मागल का कधी. किंवा म्हणजे असणारा धनाढ्य असणारा किंवा एखादा धनाढ्य असेल ती धनाढ्य म्हणजे असणारा एखाद्या कंजूसाकडे मागायला जाईल का? मागणं योग्य आहे का त्याचं मागणं? तसं त्याचं मागणं योग्य नाही तसं तुमचं मागणं मला योग्य नाही असं विनंती परेश लागे सेवका प्रतीक पार्वती मातेचे पतीवर असणार तुमची जी काय विनंती आहे हे विनंती मला वाट योग्य नाही म्हणजे का? आम्ही सेवक आहोत म्हणजे तुम्ही मालक आहोत म्हणजे आणि कधी असणार तुमचं असं बोलणं मागणं आम्हाला साधत नाही. तुम्ही डायरेक्ट सांगायचं जावा तेवढं काम करू नये आम्ही लगेच जाणार काम करून येणार. तुम्ही जिकडे पाठवा तिकडे जाणार तुम्ही बसामध्ये बसणार उठामध्ये उठणार. मान्य करीला स्वामी शब्दाचा मच्छिंद्राचा जननी हृदयी कवळी तसे बरास जसं असेल तसं असेल मग तुमच्या बोलण्याला मान दिला असं देवी म्हणतात. आणि लगेच देवीनं मच्छिंद्रनाथाला बोलवलं आणि आपल्या हृदयाला लावला लिंगन दिलं. ज्या ज्या ठिकाणी माझा मंत्र येईल त्या त्या ठिकाणी मी येईल आणि तुम्हाला मदत करेन. कवन आरती कवन आरत्याचं कैसे मी परतुनी उच्चाराचा ऐसे भाषा समाधानी मिळवले. मग मच्छिंद्रनाथ आणि महादेवजी असणाऱ्या लगेचच मच्छिंद्रनाथ असणाऱ्या देवीला बोलले बरं येते होय मदत करते असं दोघांनी एकमेकाला बोलले गेले. बोलून एकमेकाने असणारं करतल भाष्य म्हणजे असणारं शपथपूर्वक बोलले असेल किंवा टाळी देऊन बोलले. पहिलं तसं म्हणायची ते टाळी खरं आहे म्हणायचं तुझं. मग तसं असणारी टाळी एकमेकाने एकमेकाला दिली. देवीलाही समाधान वाटलं मच्छिंद्रनाथालाही समाधान वाटलं. बोला बोला मग देवीनं म्हणजे असणारा महादेवजीला म्हणजे जाऊ नका म्हणजे राहू आजचे दिवस. मग मच्छिंद्रनाथाला म्हणजे राहू आजचे दिवस. आजचे दिवस म्हणता म्हणतात 3 दिवस 3 रात्र असणाऱ्या गप्पा गोष्टी मच्छिंद्रनाथाने देवीनं मारल्या म्हणतात. मच्छिंद्रनाथाच्या कृपे मग नंतर महादेवजी निघालेले जाता जाता देवीचा हात धरला मच्छिंद्रनाथांच्या हातात दिला आणि अतिशय गौरवाने महादेवजी कैलासाला निघून गेले. उमानाथ शिव पावले कैलासाता मच्छिंद्रनाथा मग मच्छिंद्रनाथाने महादेवजी दोघांनी परत एकदा असणाऱ्या देवीची भेट केली. देवीला आपल्या ठिकाणी असणाऱ्या ज्या मंदिरात बसवलेलं होतं त्या मंदिरात असणाऱ्या देवीला बसवलं आणि तिथून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करण्यासाठी मच्छिंद्रनाथ उत्तरपंथी गमन करिता तो समुद्रातील हरेश्वर दैवत गदा तीर्थी पातळा. मग इकडे मच्छिंद्रनाथ उत्तर दिशेकडे असणाऱ्या तीर्थयात्रा करू लागलेले आहेत. जाता जाता गदा तीर्थ त्या ठिकाणी गेलेले आहेत. हरेश्वरात असणारं दर्शन घेतलं आणि तिथून पुढं गदा तीर्थे करुणी स्नान येत हरेश्वरा दर्शन कराने एकतावर तले रसाळ पूर्ण पुढील अध्याय वंदू आता. गदा तीर्थाच्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने आंघोळ केली. तिथून पुढे हरेश्वराच्या दर्शनाला निघालेले आहेत. आणि हरेश्वराच्या दर्शनाला गेल्यावर काय झालं महाराज लई वेळ झाली 10 वाजत आले. महाजटे प्रताप रुद्रा तया ते भेटताना मच्छिंद्र
वासरा समारंगणी मिरवती. मग त्या असणाऱ्या पुढीला त्याच्या ठिकाणी महादेवजीचा लाडका मुलगा त्याचं नाव आहे वीरभद्र आणि ती वीरभद्र बी हरेश्वराच्या ठिकाणी दर्शनाला येईल आणि तशाच प्रकारचं मच्छिंद्रनाथ तिथं दर्शनाला चाललेले आहेत. दोघांची असणारी भेट होईल आणि भेट झाल्या बरोबर दोघांचं असणारं भांडण होईल. भांडणात कुणाचा विजय होईल ते उद्याच्याला ऐका. प्रसंगी आता भावे पूजले कालिका देवता तरी पटाने प्रसंग उपयोग बहुता मुस्कानी पडेल की. मग म्हणजे असणारा ह्या प्रसंगी मच्छिंद्रनाथाने कालिका देवीचं असणारं पूजन केलेलं आहे. प्रसन्न कालिका देवी ही झालेले म्हणजे ह्या अध्यायाच्या ठिकाणी म्हणजे असणार. आणि हे जर कथानक ऐकलं आणि वाचलं गेलं तर एखाद्याला मुठबाधा झाली असेल तर ती मुठबाधा नाहीशी होईल म्हणतं. मंत्र पुष्टे द्रोते बोधन करे तीर्थाची पाटे पुढे चेडे जारणा लोटे मरणा भीती मंत्र आहेत. हे मंत्राच्या समोर कोणाची वाईट नजर चालणार नाही म्हणजे असणार. एवढंच नाही जरण मारण वशीकरण उच्चाटन अशा प्रकारचं असणार. आपल्या भाषेत सांगू काय चिटकीन बाणामध्ये वाचा. तुझ्या पायापासून सुटे पायल कधी पिढा त्याशी न होय. मग म्हणले असणार हे जर कथानक ऐकलं वाचलं तर आता जे काय नाव घेतलेले त्या भयापासून त्याची सुट्टी होईल, ती मुक्त होईल म्हणले. आणि जो कोणी ह्या अध्यायात ते वाचल किंवा असणार नाही वाचता आलं तर जो कोणी असणार हे ग्रंथ असणार आपल्या घरी ठेवील तो एवढ्या दुःख असणाऱ्या दुःखापासून एवढ्या असणाऱ्या पीडापासून मोकळा होईल. आणि कोणाचा जगी होता काळी मुठीची बांधा होता त्याचे प्रसंग श्रवणी पडता क्षमा होईल ती मुष्टी. एखाद्या कुणाला असणारे कुणी मुठ मारलेले असेल काळी मुठ म्हणतात त्याला बघा. त्या काळी मुठीची बाधा कसली माहिती काय माहिती वाटतं एका पिक्चर मध्ये आहे का की काळी मुठ काळी चिमणी आहे का ना आठवलं सगळ्याला किती पिक्चर. मग म्हणजे असणाऱ्याची काळी मुठ असणारे एखाद्याला त्या असणाऱ्या मुठीची बाधा झाली असेल त्यांनी जर ही कथा ऐकली वाचली तर ते असणारी ती बाधा ग्रंथ संग्रही ग्रंथकर्ते म्हणतात ही काही बोलत नाही माझ्या पदरचं बी नाही. हे गोरक्षनाथाच्या मुखातून आलेले वाक्य आहेत. म्हणजे स्वतः गोरक्षनाथाने किमयागार नव्हता ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथ आम्ही वाचला ऐकला आणि त्याच्यातला सारांश जसा असतो बघा परीक्षेत लेकरांना आता नवीनच आलं ती एवढा उतारा वाचायचा आणि त्यातला सारांश खाली लिहायचा. तशा प्रकारचा किमयागार नव्हता असणारा ग्रंथ वाचला आणि त्याच्यातला सारांश म्हणून नवनाथ भक्ती काळ सार ग्रंथ आम्ही लिहिला. म्हणून ही सर्व असणारे बोल आहेत ती असणारे गोरक्षनाथाच्या मुखात आलेले आहेत. म्हणून ह्याच्यावर विश्वास ठेवा. नाही ग्रंथ म्हणाला चवाले तरी अमृत संजीवने वाचिताची वागवाने वरक्षस श्री वरक्षणे कथेली. उगाच म्हणजे असणारा कोणतरी म्हणजे काहीतरी असणारा सांगते तीन काहीतरी वाचते तीन काहीतरी बोलते ती म्हणले तर तसं नाही म्हणजे ही अमृत संजीवनी. अमृत वे आणि संजीवनी वे दोघांचा मेळ घातला संगम केला म्हणजे एका दगडात दोन पक्षी अशा प्रकारचं असणार सुंदर असणार अमृतासारखं गोड आणि संजीवनी अमृत मंत्रासारखं मेलेलं असणार आहे. म्हणून म्हणजे असणारा तुम्ही ही सिद्धाच्या मुखात आलेली वाणे स्वतः गोरक्षनाथाने बोलून दाखवलेला आहे. पठण करिता नाहीतरी ग्रंथ उगीच निंदिता दोषा माझी पडाल की. तर चित्ताच्या ठिकाणी विश्वास धरा बरं का लक्षात ठेवा. का तर विश्वासाच्या ठाई सुरोधित आहारी. जिथं विश्वास आहे तिथंच भगवंत आहे. विश्वास नसेल तर दगडात सुद्धा देव नाही. नाहीतर तीर्थी दोंडा पाणी देवर रोकडा सज्जेने असं बी लोक म्हणते. काय करणार आपण म्हणजे असणार भाव असला विश्वास असला की लोक दगडाचे कुणी शिंदूर लागला असं त्या दगडाच्या पाया पडून जाते. लयच विश्वास ही जर असला
वर पोस्टर कशाचं का असणार तर ते तेवढंच खाली पाया पडून जाते आहे का नाही? बघितलं आपण इष्टीवर पोस्टर लावलेलं असतं तरी पाया पडते ती का? भाव आणि विश्वास आहे. आणि मग असा भाव आणि विश्वास ठेवून म्हणजे असणारा तुम्हाला ग्रंथ हे खरं का खोटं पाहायचं असेल तर ग्रंथावर विश्वास ठेवून भाविक अंत करणारे वाचून बघा, ऐकून बघा, नक्की तुमची असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. म्हणजे उग ग्रंथाची निंदा करू नका. ग्रंथाला नाव ठेवलं तर तुम्हाला पाप लागेल म्हणत्या. त्याचा निर्वंश होईल शेवटी यमपुरी वसेतो. उगच म्हणजे असणार तुम्ही जर ग्रंथाची निंदा केली, ग्रंथाला जर नाव ठेवलं तर अवघड परिस्थिती. निर्वंश तर होईलच होईल ग्रंथकर्ते म्हणतात, पण शेवटी नरकाला जाचाल. म्हणून म्हणजे असणारा दोष ठेवू नका. कुठलं आपल्याला ऐका नाही ऐकू वाटलं तर शांत बसा, पण नाव काय ठेवू नका म्हणतात म्हणजे वाचा. तरी श्रोते भाविक जन तुम्हा सांगतो एकचे वचन, भाव विश्वास सकळ स्वार्थ पुरेल की. म्हणून पुन्हा असणाऱ्या एकदा ग्रंथकर्ते श्रोते मंडळीला सांगतात की तुम्ही भाविक असणारे अतिशय हुशार श्रोते, महान हुशार श्रोते, तुम्ही महिषेच्या मूर्तीमध्ये असणारे महिषेच्या मूर्तीवर म्हणजे तर तुम्हाला एकच आमचं सांगणं आहे. काय सांगण्यात की तुम्ही भाव आणि विश्वासावर आरोग्य भाव ठेवा. का तर पडे सर्वोत्तम भाव ये भावा पसारा. भावाची कारण मोक्षाशी. मोक्षाला जायचं असेल तर भाव पाहिजे, देवावर विश्वास पाहिजे. भाव आणि विश्वास नसेल तर कार्य होऊ शकत नाही. भावावर आणि विश्वासावर तुम्ही आरूढ व्हा आणि सगळी तुमचं असणारा स्वार्थ पुरेल, सर्व असणारे तुमची इच्छा पूर्ण होतील. म्हणजे असणारा एवढंच नाही, ग्रंथ करते काय म्हणतात ऐका. सर्वस्व सत्यवचनी जगी मिरवाले सत्संत वदनी विश्वास. संतांच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावदास झालं त्यांचा. संतांच्या बोलण्यावर ऐकण्यावर ज्यांनी विश्वास ठेवला, पण आपला अवघडच असतंय. संतांनी जी सांगितलं ते ऐकतच नाही. ती म्हणते तेच त्याने नामस्मरण केलं की जप तप त्याशी काहीच नाही, जप बी नाही ध्यान बी नाही, काहीच करायची गरज नाही. मग आपण माळ करायला म्हणजे नाव घेऊ, पण ती जप बी करत नाही, ध्यान बी करत नाही, पुन्हा ती म्हणते करायला काय करायची गरज नाही म्हणून नामस्मरण बी करत नाही का नाही. असली परिस्थिती होती. म्हणून असणार भगवंताचं नामस्मरण करा, चिंतन करा. म्हणजे असणारा की संतांच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. त्यांनी जी बोलले ती खरंच आहे आणि त्यांच्या बोलण्यावर जर विश्वास जर ठेवला तुम्ही तर ह्या जगातून सहज पैलतीराला पोहोचाल. तुम्ही असणार ह्या भवरूपी सागरातून पैलतीराला पोहोचताल. म्हणून असणारे नरहरी वंशातले धोंडीचा मुलगा मालू तुम्हाला ग्रंथ करते सांगतात की तुम्ही म्हणजे फक्त विश्वास ठेवा. विश्वासावर स्वार झाला की पैलतीराला पोहोचला म्हणून समजाच, असं श्रोते मंडळी विश्वास जगाचं असणारं उदाहरण द्यायची काय करतच नाही. ग्रंथ करते म्हणतात बघा त्या नरहरी वंशातील धोंडीचा मुलगा मालू, त्या मालून संतांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून भला मोठा ग्रंथ माझ्या हातून परिपूर्ण झाला. आणि एवढंच नाही, विश्वासावर मी स्वार झालो आणि मी म्हणजे असणार ब्रह्मी व्यक्त झालं, अहम ब्रह्मस्मी झालो. म्हणजे असणार का संतांच्या पायावर माझा विश्वास ठेवला. ते बोलतात तसं वागलं गेलो, त्यांचं ऐकत गेलो. म्हणून मला आज जगात एवढी मान्यता मिळली की नवनाथ भक्तिसार ग्रंथ नरहरी कवी मालून लिहिला. माझं नाव संतांच्या असणाऱ्या रांगेत बसलं गेलं का तर मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. म्हणून असणारे श्रोते मंडळीला विनंती करतात तुम्ही बी देवावर भार ठेवा, विश्वास ठेवा. का तर करेल तो काय नोहे महाराज करतुम आकृतुम मान्यता करतुम. भगवंताकडे ती शक्ती आहे, त्या शक्तीच्या द्वारा महाराज काही करू करतात. योगक्षमम वहम्यम हे भगवंताचं गीत आहे. सर्व तुमच्यासारखं असणारं भगवंताकडे फक्त भाव आणि विश्वास नक्की करून वाहवा. संसार देवा पाहिजे, देवावर असणारा सर्व संसार व्हावा. देव कुठंच पुढं कमी पडू देत नाही, मागे पुढे उभा आहे, आधी आघात निवाराया असं ग्रंथ करते. असणारे श्रोते मंडळीला विनंती करतात ते त्यांच्या सत्पुरुला शरण गेले. शरण जाऊन या अध्यायाच्या कथानं संपवित जगामाची धुंडी सुत मालून वंशात समंत गोरक्ष काव्य किव्या सदा परिसभा चतुरा षष्टमाध्याय.
श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, श्री नवनाथ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव